मंजिरी जोशी आहेत. आता मी सगळा तुमच्याशी जो पुढचा संवाद साधणार आहे तो ग्रंथाली. आता सगळी तुम्ही चांगली मंडळी आलेले आहात. तर 49 वर्षात ग्रंथालींनी काय केलं, पुढे आम्ही काय करणार आहोत याबद्दल मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. पुस्तकाबद्दल ही मान्यवर मंडळी बोलतील, लेखक आपलं मनोगत व्यक्त करेल. ग्रंथालीचं आमचं 49वं वर्ष आहे. या 49 वर्षात आम्ही 1500हून अधिक पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. त्यातली 800हून अधिक पुस्तकं ही लेखकाचं पहिलं पुस्तक आहे. जसं की आजचं थत्ते सरांचं पुस्तक आहे की लेखकाचं पहिलं पुस्तक हे ग्रंथालींनी काढलेलं आहे. आम्हाला नुकतेच 3 चांगले मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. यावर्षी आम्हाला शासनाचा श्रीभू भागवत पुरस्कार मिळाला, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आम्हाला लाभला, अखिल भारतीय साहित्य प्रकाशक संघटना आहे तिथंही आम्हाला पुरस्कार मिळाला. अशा प्रकारचे 3 पुरस्कार आम्हाला यावर्षी मिळाले. दरमहा आम्ही शब्दरुची मासिक प्रकाशित करतो. त्याची वार्षिक वर्गणी 400 रुपये आहे. त्याचं नाव आहे शब्दरुची. तुम्ही जर ते 400 रुपये भरलेत तर तुम्हाला दरमहा आमचं मासिक मिळू शकतं. त्यातनं साहित्यविषयक घडामोडींची माहिती मिळते, आमचे नवनवीन उपक्रमांची माहिती मिळते. दुसरं, आम्ही या 1 जूनपासून मुलांसाठी विज्ञानधारा हे मासिक सुरू केलेलं आहे. त्याची वार्षिक वर्गणी 500 रुपये. त्याचं संपादन डॉक्टर शरद काळे करतात आणि कार्यकारी संपादक अरुण जोशी आहे. कोविडच्या काळात दिवाळी पाठ किंवा दिवाळी अंक निघतील का अशी सगळी परिस्थिती होती. त्या काळात ग्रंथालींनी डिजिटल स्वरूपात आपली दिवाळी पाठ साजरी केली आणि नंतर मग आम्ही परत दिवाळी पाठ हा उपक्रम चालूच ठेवला. आमचं हे 49वं वर्ष असल्यामुळे आम्ही महाराष्ट्रात 15 जिल्ह्यात एक यात्रा काढण्याचं ठरवलेलं आहे. आरोग्य यात्रा आणि विज्ञानधारा यात्रा. यात चांगली नामवंत डॉक्टर मंडळी असतील, ती विविध आणि काही विज्ञान क्षेत्रातली सायन्समधली काही मंडळी असतील ती त्यात सहभागी होतील. पुस्तकांचं प्रदर्शन असेल, पोस्टर प्रदर्शन असेल, परिसंवाद असेल, एखाद्या डॉक्टरची चांगली मुलाखत असेल, असं त्याचं स्वरूप आहे. सांगता त्याची 24 डिसेंबरला वाशीला होणार आहे. 1 मे 2019पासून आम्ही आमचं यूट्यूब चॅनल सुरू केलं, ग्रंथालींनी ग्रंथाली वॉच म्हणून. त्या चॅनलवरून आम्ही साहित्याच्या पारावर हा लेखक आणि वाचक यांच्या संवादाचा कार्यक्रम सादर करतो. याचे एकूण 105 भाग झालेले आहेत. हे सगळे भाग तुम्हाला, जर तुम्ही आमचं ते चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला ते सगळे बघता येतात. ग्लोबल साहित्य सफर हा राजू श्रीखंडे सादर करतो. लोकल लेखिका हा संजीवनी खेर सादर करतात. अशा प्रकारचे कार्यक्रम तुम्हाला त्या ग्रंथाली वॉच ह्या आमच्या चॅनलवर बघायला मिळतात. दुसरं आमचं जे चॅनल आहे, शासनाने आम्हाला एक चांगली जागा काही ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी दिलेली होती 5 वर्षापूर्वी. त्याचं नाव आम्ही प्रतिभांगण म्हणून ठेवलेलं आहे. त्या वास्तूत काही आम्ही कार्यक्रम करतो, ते सगळे रेकॉर्ड केले जातात, नंतर ते आमच्या चॅनलवर ठेवले जातात. तिथे आम्ही जाणता सुजाण पालकत्व हा कार्यक्रम एक करतो, विज्ञानधारा करतो, कॉर्पोरेट गप्पा, जीवनोत्सव, अशा प्रकारचे तिथे कार्यक्रम होतात. प्रकाशनाचे कार्यक्रम होतात, मुलाखतींचे होतात. हे सगळे कार्यक्रम आम्ही रेकॉर्ड करतो आणि आमच्या ग्रंथाली प्रतिभांगण या चॅनलवरती टाकतो. तर तुम्ही जाताना दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचे सगळे कार्यक्रम बघा असं मी म्हणेन. जसं ग्रंथालींनी 1974 साली आपलं पहिलं डूब पुस्तक प्रकाशित करून चांगलं वाचलं पाहिजे, पुस्तकं समाजापर्यंत पोचली पाहिजे म्हणून ग्रंथालीची सुरुवात झाली आणि मग नंतर आमची वेगळी पुस्तकं निघत गेली. तसं चांगलं पाहिलं पाहिजे म्हणून आम्ही आमची यूट्यूब चॅनल सुरू केली. चांगलं ऐकलं पाहिजे म्हणून आम्ही ग्रंथाली लिसन नावाने ऑडिओ बुक्स आता आम्ही काही तयार करणार आहोत. ती आमच्या दिवाळीला येतील आणि ती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ऐकायला मिळतील. मागच्या वर्षी आम्ही अशोक सराफ यांच्या 75वीनिमित्त मी बहुरूपीय पुस्तक प्रकाशित केलं होतं आणि त्यातनं जे काही आम्हाला रक्कम जमा झाली त्यातनं आम्ही 20 लाख रुपये बॅकस्टेज आर्टिस्टना मदत म्हणून दिलेले आहेत. सचिन तेंडुलकर याच्या 50व्या वाढदिवसानिमित्त शतकात एकच सचिन, आम्ही आत्ता ते नुकतंच 6 महिन्यापूर्वी पुस्तक प्रकाशित केलं. तर अशा प्रकारचे ग्रंथाली उपक्रम करत असते. त्यासाठी चांगल्या वाचकांचं आणि चांगल्या लेखकांचं आम्हाला सहकार्य लाभतं. त्यामुळेच आमचा 49व्या वर्षापर्यंतचा प्रवास आहे तो आम्हाला चांगला करता आला. पुढचं आमचं 50वं वर्ष आहे ते आम्ही जोरात साजरे करणार आहोत. महाराष्ट्रात 6 ठिकाणी आम्ही वाचक दिन साजरे करू. त्याचे निमंत्रण तुम्हाला पाठवलं जाईल. आज जे प्रसिद्ध होणारं पुस्तक आहे त्याची मूळ किंमत 200 रुपये आहे. तुम्हाला सवलतीत ते 120 रुपयात मिळू शकेल. जाताना तुम्ही ते पुस्तक खरेदी करा, लेखकाची सही घ्या, फोटो काढा, तो तुमच्या फेसबुक किंवा व्हॉट्सअपवरती टाका, जेणेकरून इतरांना ते पुस्तक घ्यावंसं वाटेल. आजच्या ज्या कार्यक्रमाच्या ज्या सूत्रसंचालिका आहेत मंजिरी जोशी,
हिचं स्वागत लतिका भानुशाली हिनी करावं असं मी तिला विनंती करतो आणि माझं मनोगत थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सुदेशजी. आपण पाहिलं की विविध माध्यमातून अनेक उत्तम उपक्रम राबवणाऱ्या ग्रंथाली प्रकाशन अशा प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेतर्फे आजचं हे पुस्तक प्रकाशित होतं. ही खूप आनंदाची अशी गोष्ट आहे. यानंतर मी व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना विनंती करते की आजच्या गल्फस्थ या पुस्तकाचं प्रकाशन सर्वांनी करावं. सतीश थत्ते यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि नंतर त्यांच्या मनोगतामधून आपण या पुस्तकाविषयी छान जाणून घेणारच आहोत. एका आगळ्या वेगळ्या विषयावरचं देखणं पुस्तक आत्ता प्रकाशित झालं आहे असं मी म्हणेन. आणि तुमच्या खूप मनापासून वाजवलेल्या टाळ्यांमधून तुमच्या शुभेच्छा लेखकापर्यंत आणि प्रकाशनापर्यंत पोहोचलेल्याच आहेत. आज सुदेशजींनी आत्ता सांगितलं तसं की 200 रुपयाचं हे पुस्तक आज 120 रुपयात असं सवलतीच्या किमतीत तिथे आज नंतर उपलब्ध असेल आणि डिजिटल पेमेंट्सची पण व्यवस्था केलेली आहे, कारण त्याची सवय आपल्याला आता अधिकाधिक लागलेली आहे. यानंतर पुस्तकाचे लेखक सतीश थत्ते यांचा अगदी थोडक्यात मी तुम्हाला परिचय करून देते. इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स शाखेचं अभियांत्रिकी शिक्षण झाल्यावर भारतातील बहुउद्देशीय पेट्रोकेमिकल्स कंपन्यांमध्ये त्यांनी 10-11 वर्ष काम केलं. त्यानंतर 4 वर्ष सौदी अरेबियातील अल जुबैल आणि 20 वर्ष UAEतील अबुधाबी आणि दुबईत हनीवेल कंपनीचे टेक्निकल ट्रेनिंग इन्स्ट्रक्टर स्पेशालिस्ट म्हणून ते कार्यरत होते. सुरक्षा आणि तांत्रिक देखभालीसंबंधीचे अनुभव जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात आणि याबरोबरच लेखन, कविता, पारंपरिक लोकगीत गायन आणि अभिनय. ग्रंथालीचे विश्वस्त आणि प्रकाशक श्री सुदेश हिंगलाजपूरकरजी, ग्रंथालीच्या विश्वस्त डॉक्टर लतिका भानुशालीजी, धनश्री धारप, श्री सतीश भुजबळजी, उपस्थित पुस्तकप्रेमी आणि आप्तस्वकीय, सईदाती व सादती, लेडीज अँड जेंटलमन, नमस्कार व सलाम अलैकुम. आता हे तुम्ही म्हणाल व काय, हा व म्हणजे आणि, हां तो अरबी भाषेमध्ये पण आहे. मरहबा, वेलकम. गल्फस्थ हे पुस्तक आज प्रकाशित होत असताना तब्बल 24 वर्षांच्या वास्तव्यातील विविध आठवणी दाटून आल्या आहेत. स्वतः गल्फस्थ होण्यापासून ते गल्फस्थ हे पुस्तक प्रकाशित होण्यापर्यंतच्या प्रवासात अनेकविध अनुभव तर आलेच, पण त्यासोबत बहुविध आणि बहुआयामी व्यक्तींसोबत मैत्रीही जुळले. सर्वांची नावं आज इथे घेणं शक्य नसलं तरीही पुस्तकात त्यांची नावं आठवणीने नमूद केली आहेत. त्यापैकी काही जणांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. गल्फस्थ या पुस्तकाची प्रस्तावना लिहिणाऱ्या अल जुबैलकरांच्या आदरस्थानी असलेल्या डॉक्टर सौ उज्ज्वला दळवी, डॉक्टर हेली दळवी यांचे मी विशेष आभार मानतो. एका गीत काव्य संध्येला आमची योगायोगाने भेट झाली. त्यानंतर पुढे जाऊन माझे मित्र उल्हास गुप्ते, प्रताप शिंदे, दीपक मालतपुरे, सुरेंद्र चारी, दीपक परळीकर, जोगळेकर अशा सगळ्यांच्या पुढाकारांनी आयोजलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून होतच राहिली. आज उपस्थितांमध्ये डॉक्टर भूषण केळकर यांच्या सृजन ॲब्रोड आणि टकीला टकाटक या पुस्तकांसाठी लिखाण करण्याची प्रेरणा मला डॉक्टर उज्ज्वला दळवी यांनीच दिली. तिथल्या वास्तव्यादरम्यान कुटुंबियांची आठवण यायची. पत्र लिहायलाही 12 ते 15 दिवस लागायचे, मोबाईल तर नव्हतेच. अशातच माझ्या मुलीच्या म्हणजे मुग्धाच्या दुसऱ्या जन्मदिवसानिमित्त तिथे सुचलेली कविता पत्र स्वरूपात माझ्या कुटुंबियांपर्यंत पोचवणाऱ्या श्रीत विश्वास गोखले यांचा उल्लेख महत्त्वाचा आहे. ती कविता अशी होती: राहून राहून आठवण येते माझ्या सोनुलीची, छोट्याशा बाहुलीची. अधीर झाले आहेत कान ऐकण्यासाठी, बाबा बाबा 2च शब्द.
उत्सुक झाले डोळे सुखावण्यासाठी आणि काठोकाठ भरलेला आनंद बघण्यासाठी. आतुरले आहे मन तृप्त होण्यासाठी. अनावर होत आहेत हात मायानं अलगत फिरवण्यासाठी. हात पसरून उभा आहे मी कित्येक कोस लांब. माझ्या सांगीतिक जीवनालाही प्रसिद्ध तालवाद्यवादक आणि संगीतकार कैलासवासी अण्णा जोशी आणि कैलासवासी अशोकजी परांजपे ख्यातनाम कवी यांचा परिस्पर्श लाभला. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आता थोडंसं पुस्तकाविषयी. 24 वर्षांच्या माझ्या गल्फस्थ जीवनात वेळोवेळी केलेले पद्य आणि लिखाण, मग तो विषय कार्यक्षेत्रातील तंत्रज्ञान असो, सेफ्टी आणि मेंटेनन्सबद्दल असो, किंवा त्या देशातील भाषा, कायदे, संस्कृती, जीवनमान असो, तेथील लहरी हवामान असो, काही सुखद तर काही चित्तथरारक अनुभव आहेत. आणि त्याही पुढे जाऊन मला कुटुंबासाठी आणि कुटुंबाला माझ्यासाठी कराव्या लागणाऱ्या त्यागाबद्दल आहे. हे सर्व केवळ जनसामान्यांना रोचक वाटेल अशा हेतूने केलेलं नाही, तर ज्यांनी हे सर्व माझ्यासारखंच अनुभवलं आहे, ज्यांना ह्या देशातील करिअर अपॉर्च्युनिटीजबद्दल जाणून घ्यायची इच्छा आहे, त्या होतकरू गल्फस्थांसाठीही मार्गदर्शन म्हणून, आणि ज्यांनी हे देश कधीच पाहिले नाही आहेत त्यांच्यासाठी एक व्हर्च्युअल शाब्दिक पर्यटन म्हणून अशा अनेक हेतूंनी हे पुस्तक लिहिलं आहे. माझी आपणा सर्वांना विनंती आहे की आपण हे पुस्तक जरूर वाचावं आणि आपला प्रामाणिक अभिप्राय द्यावा. इतकंच नव्हे तर आपल्या ओळखीत असलेल्या वाचनप्रेमींनाही या पुस्तकाची भेट द्यावी अथवा शिफारस करावी. प्रिय वाचक हो, आपणही वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करा, सादर करा. माझ्या मनोगताला पूर्णविराम देण्याअगोदर ग्रंथाली प्रकाशनच्या विश्वस्तांचे श्रीयुत सुदेश हिंगलाजपूरकरजी, डॉक्टर लतिका भानुशालीजी, श्रीयुत अरुण जोशी संपादक, आकर्षक आणि संयुक्तिक मुखपृष्ठ करणाऱ्या व छायाचित्रांची सुंदर मांडणी करणाऱ्या श्री सतीश भावसार, परम आदरणीय डॉक्टर सौ उज्ज्वला दळवी आणि माझ्या कुटुंबाचे, ज्यांनी निस्सीम त्याग करून माझं घर आणि घराचं घरपण सांभाळलं, त्यांचे मनपूर्वक आभार. या सर्वांचा मी अतिशय ऋणी आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक मंजिरी जोशी, जुकबॉक्सचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे शो टाईम सर्व्हिसेसचे श्रीयुत अनय पोखलेकर यांचेही मनपूर्वक आभार. आपण गल्फस्थ पुस्तक अवश्य वाचा आणि आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय द्यावा ही विनंती. शुक्रन जझीलन. थँक्यू व्हेरी मच. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सतीशजी. मी जे मगाशी असं म्हटलं की खूप अनौपचारिक अशा संवाद शैलीमध्ये ज्या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली गेली आहे, म्हणजे पुस्तक किती छान असेल ह्याची तुम्ही कल्पना करू शकाल. त्यातलं एकच वाक्य सांगते की जसे देशस्थ, कोकणस्थ, कायस्थ असतात तसे हे गल्फस्थ. तर हे वाक्य वाचल्यानंतरच मला असं वाटलं की अरे वा, हे हाती आल्या आल्या हे पुस्तक आपण पूर्ण करायला हवं आणि नक्कीच तुम्हाला यास ते घेऊन जावंसं वाटेल. ज्या कुटुंबियांबद्दलही त्यांनी आत्ता अतिशय मनापासून छान एक कृतज्ञतेची भावना व्यक्त केली, त्याच्या प्रतिनिधी म्हणून मी शुभदाताईंचं नाव नक्की घेईन, कारण पुस्तकाविषयी आमच्या आज प्रकाशनाविषयी जी आमची भेट झाली ती खरोखर इतकी जिव्हाळ्याची आणि आपुलकीची होती की यानंतरही पुन्हा पुन्हा आपण भेटत राहूया अशी इच्छा मनात निर्माण झाली. मला नेहमी वाटतं की प्रकाशन समारंभ असो किंवा कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम, त्यामधून शेवटी एक आनंद निर्मिती आणि संपन्न समाजाची निर्मिती होत असते. त्यामुळे आपणही अलीकडे करोनानंतर माझ्या लक्षात येतं की खूप ओढीनं अशा कार्यक्रमांसाठी हजेरी लावतो. जसं आजही आमच्या मनात होतं की 2 ऑक्टोबर आहे, ओळीने 4 सुट्ट्या आहेत आणि मग लोक येतील का, पण तुमची ही छान उपस्थिती बघून अर्थात सगळ्यांच्याच आमच्या मनामध्येही खूप छान आनंद निर्माण झालेला आहे. आणि आज थत्ते परिवारामुळे ग्रंथाली प्रकाशनासारख्या इतक्या प्रतिष्ठित एका संस्थेशी माझा एक जोडलं जाणं, हेही खूप मला त्याचा आनंद व्यक्त करावासा वाटतो आहे.
याच्यानंतर डॉक्टर संजय उपाध्ये सरांना मी बोलवणार आहे आणि हे नाव आपल्या सगळ्यांना अनेक वर्ष परिचित आहेच. उत्तम लेखक, शीघ्र कवी, गप्पाष्टककार आणि देशविदेशात नावाजलेल्या निखळ आनंददायी मन करारे प्रसन्न या कार्यक्रमाचे सादर करते डॉक्टर संजय उपाध्ये सरांना मी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. नमस्कार आणि शुभप्रभात. सर्वप्रथम अधिकृतपणे सतीश थत्ते यांचं गल्फस्थ पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. आज सगळेच ज्ञानी श्रोते या ठिकाणी प्रेक्षक उपस्थित आहेत. मी निवेदन सूत्रसंचालनापासून त्या उत्तम कलावंत आहेत मंजिरी जोशी, माझे मित्र संजीव अभ्यंकर बसले समोर, आणि हे व्यासपीठ सतीश थत्तेंचं पहिलं पुस्तक आहे. काय म्हणे? सलाम अलैकुम. अलैकुम सलाम. लहानपणापासून गल्फशी कधी भारतीयांचा तसा संबंध आला म्हणजे लहानपणी असं वाटायचं की ते काहीतरी वेगळं विश्व आहे. उंटावरती पण शहाणे असतात. आणि जेव्हा मला आश्चर्य अजूनही असं वाटतं की सतीश थत्तेंना मीच का आठवलो. तर ते अबुधाबीला माझा कार्यक्रम झाला तर तो त्यांनी ऐकला होता. मला वाटतं ते एकमेव असावेत एवढी वर्ष माझा कार्यक्रम लक्षात ठेवणारे. म्हणाले की पहिलं नाव तुमचं डोक्यात झालं पुस्तक प्रकाशनासाठी. पुस्तक अप्रतिम आहे. मला पुस्तक नव्हतं मिळालं पण PDF पोचली होती आणि मी ती सलग वाचून काढलं. पहिलंच पुस्तक आहे त्यामुळे लेखक म्हणून कुठचाही अभिनिवेश नाही आहे. सहज सांगितलं जात आहे. आणि हे पुस्तक वाचल्यानंतर असं वाटतं की ते म्हणाले तसं की जे अजून गेले नाहीत पण नोकरीनिमित्त गल्फमध्ये जाण्याची प्रक्रिया ज्यांची सुरू आहे त्यांना हे पुस्तक जरूर भेट म्हणून द्यायला हरकत नाही आपण सगळ्यांनी. याचं कारण त्यात तिथे गेल्यानंतर त्यांची भाषा मूलभूत काही कळावी एवढी सगळी माहिती या पुस्तकामध्ये आहे. की काय म्हणतात, कसे आहात, काय करताय, हे जे आपले रोजचे प्रश्न असतात ते सगळ्या रोजच्या प्रश्नांचं त्यांच्या भाषेमधलं रूप या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे. असं सहसा कधी नसतं. ते आता 2015 पुणेस्थ झाले. ते गल्फस्थ होते. ते नावही आवडलं मला. आम्हाला हे एवढंच माहिती आहे ना, कोकणस्थ, देशस्थ, कायस्थ, पण ही सगळी चर्चेतली नावं, ही नावं सगळी चर्चेमधली नावं आहेत. कारण गल्फस्थ असं आणखी एक काहीतरी स्थळ आल्यानंतर ती उत्सुकता होती की शीर्षकच जर एवढं उत्साह निर्माण करणारं आणि उत्कंठा वाढवणारं आहे तर पुस्तकात काय असेल. आणि मग वाचता वाचता त्यांचं इंजिनिअरिंगचं ज्ञान, त्यांनी पत्करलेले धोके तिथले, त्यांचं काम करत असताना किती फूट उंचावर जाऊन अल्टिट्यूडला जाऊन त्यांनी काम केलं, मग स्वतःच विमानातून आपणच लावलेले दिवे त्यांनी कसे पाहिले. मला गंमत वाटली की आपण लावलेले दिवे कसे खाली बघायचे. आणि त्यामुळे पुस्तक थट्टेवारी न्यायचं नाही आहे, थट्टेवारी न्यायचं नाही आहे. हे सगळ्यांसाठीच प्रवास वर्णन म्हणून ते उत्तम आहे, ज्ञानासाठी उत्तम आहे, प्रबोधनासाठी उत्तम आहे. आणि प्रामुख्यानं त्यांनी म्हटल्याप्रमाणे पुस्तक जे अर्पण केलं ते आपल्या पत्नीला केलेलं आहे. बरोबर ना? फार कमी लेखक आहेत. हां, हिला काय कळतं आहे या पद्धतीनंच बहुतेक सगळे साहित्यिक आपल्या पत्नीकडे बघत असावेत. परंतु इथे मात्र कारण पहिल्यांदा आपण जोरदार टाळ्या वाजूया आणि शुभदाजींचं अभिनंदन करूया. पुढच्या प्रकाशनाच्या वेळेला त्यांना स्टेजवर घ्या. कारण सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती तीच आहे. तसं पाहायला गेलं तर नोकरीसाठी बाहेर जाणारे म्हणजे आणि कुटुंब इकडे राहत असेल तर
काळं पाणीच ते. हां, अशा पद्धतीनं रवींद्रनाथ टागोरांची कविता आहे सुंदर. पुरुष म्हणजे फांदी असते वैभव संपन्न झालेली. पुरुष म्हणजे फांदी असते वैभव संपन्न झालेली आणि स्त्री मात्र मुळं होऊन जमिनीखाली दडलेली. स्त्री मात्र मुळं होऊन जमिनीखाली दडलेली. तर ते जमिनीखालची जी मुळं आहेत त्यामुळे त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. त्या PDF-वरती हे नव्हतं मला वाटतं. हां, ते मला जी PDF आली त्यात यांचं नाव नव्हतं. ह्या संपूर्ण गल्फमधलं तिथल्या ज्या तेलामुळे श्रीमंत झालेल्या मुसलमानच म्हणू आपण, आपल्याला एका कॅटेगरीमध्ये तो शब्द तेवढाच येतो. अरबी म्हणत असताना सुद्धा धर्माचा विचार येतोच मनामध्ये किती झालं तरी. माझ्या दौऱ्यामध्ये तरी मला असं लक्षात आलं की प्रत्येक अशी सुधारित आवृत्ती असते माणसांची, तशी भारत आणि पाकिस्तानमधल्या मुसलमानांची सुधारित आवृत्ती ही आपल्याला गल्फमध्ये दिसते. हां, म्हणजे तिथे सद्दाम हुसेन असेल आणि इथली आवृत्ती मुद्दाम हुसेन अशी आहे आपल्या देशामध्ये. त्यामुळे ह्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातल्या जे अनुभव आलेले आहेत तर त्यांना अशा पद्धतीनं इथे आल्यानंतर सध्या ज्या पद्धतीनं आपण इस्लामकडे बघतो तशा पद्धतीनं बघण्याची त्यांची सवय नाही सतीश त्यांची. आणि हे वाचत असताना आपल्याला असं वाटतं की अरे खरंच आहे, या पद्धतीनं मैत्री व्हायला हरकत नाही या लोकांबरोबर. बरं, आपण समुद्रावर फिरायला जातोच आपल्या किनारपट्टीवरती इकडच्या कोकणातल्या, मग तो अरबी समुद्रच आहे. अजून तरी त्याचं नाव बदललेलं नाही. हां, सध्या हां, मग आमच्या हिंदुस्थानच्या किनाऱ्यावरचा अरबी का असं अजून तरी घडलं नाही आहे. पण मला नेहमी असं की रस्त्यावरती जात असताना क्रॉस करायला माणसं उभे दिसली फुटपाथवरती तर त्या मोठ्या गाड्या थांबतात आणि क्रॉस करा असं सांगतात. मी तर सांगतो पुणेकरांनी जावंच तिकडे, की असं पादचाऱ्याला मार्ग द्यायचा असतो याचं प्रशिक्षण तिकडे मिळू शकतं. पण ते त्या धर्माकडनं आहे ज्या धर्माकडे आपण आत्ता बघताना थोडासा बेशिस्तीचा आणि अशिक्षित धर्म म्हणून बघतो. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा जवाहरलाल नेहरूंना भेटायला सौदी अरेबियातून जे कोणी आलो होतं असं जेव्हा मी पुस्तकात वाचलं त्यावेळेला त्यांच्या त्या रस्त्यावरची सगळी मंदिरं झाकली गेली होती, त्यांचा अपमान होईल म्हणून. अशी त्यावेळेतली स्थिती आहे. म्हणजे नेहरू पंतप्रधान असताना म्हणजे स्वातंत्र्यानंतरची गोष्ट आहे की भारतीय हिंदूंची मंदिरं सगळी झाकली होती का, तर हे त्या रस्त्यावरनं जाणार म्हणून. आणि आज त्याच गल्फमध्ये मंदिरं बांधली जातात. तिथे बहुतेक सगळे सण जरी बाहेर मंजुरी नसली तरी घरातल्या घरात का होईना पण ते साजरे केले जातात चांगल्या प्रमाणात. तसा कोणी आक्षेप घेत नाही. तर हा बदल हळूहळू होतो आणि ह्या अशा बदलाला ही पुस्तकं खूप महत्त्वाचं साधन ठरणार आहेत. आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये हे पुस्तक वाचत असताना माझी तर इच्छा आहे की हे जेवढी तरुणांपर्यंत पोचेल तेवढं हे पुस्तक फायदेशीर ठरेल. कारण आज बाहेर जायचा आखाती देशामध्ये तिथे मिळणारा पैसा आणि तो पैसा ज्याच्यावरती टॅक्स नाही तो इकडे आणता येतो, त्यातली श्रीमंती जी आहे ती श्रीमंती अनुभवायला हरकत नाही तिकडे जाऊन. पण प्रेक्षकांमध्ये आत्ता जे सरासरी वय आहे त्या वयाला या पुस्तकाचा वेळ छान गेला असं उपयोग आहे. तेव्हा काहीतरी ग्रंथालयानं सोय करावी की तरुणांपर्यंत हे पुस्तक कसं पोचवलं जाईल, त्याच्यावरती त्यांना गल्फस्थ कसं करता येईल असं. हां, यांची मुलं आता कुठे आहेत माहिती नाही. हो, नातवंड असतील जातील ना, त्यांनी द्यावं त्यांना भेट म्हणून. पण मराठीचं असल्यामुळे असं करण्याची शक्यता मुलं जास्ती आहे अलीकडच्या काळात. कम ऑन डॅट, दॅट्स इन मराठी असं कोणी म्हणू शकतं. व्हॉट इज मनोगत इथूनच सुरुवात होईल. त्यामुळे माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की प्रामुख्यानं ग्रंथालयाने हे म्हटल्यानंतर आणि हे पुस्तक बघितल्यानंतर मला तेव्हाच असं वाटत होतं की आता कॅनडामध्ये टोरंटो शहरामध्ये ती जी लायब्ररी आहे तिथलं वाचनालय आहे, तर त्या टोरंटोच्या वाचनालयामध्ये मराठी माणूस देशपांडे म्हणून एक गृहस्थ होते
आणि त्यांनी वैज्ञानावरती आधारित मराठी पुस्तकांच्या दृष्टिकोनातून तिथे एक त्याचा विभाग सुरू केला आणि सगळी इंग्लिश अन्य भाषांमधली सुद्धा विज्ञानावरची पुस्तकं त्यांनी एकत्र करायला सुरुवात केली आणि मोठा त्या विभागामध्ये झालं इतकं की त्या टोरंटो गव्हर्नमेंटनी त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांनी मराठी विभागही सुरू केला होता. मी जेव्हा कार्यक्रमाला गेलो तेव्हा ते मला येऊन भेटले मुद्दाम आणि म्हणाले की उपाध्याय काम कराल का, तुमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही हा उल्लेख कराल का की कॅनडातल्या मराठी माणसांनी जाऊन पुस्तक घेऊन यायचं आणि न वाचता परत करायचं आणि कॉम्प्युटरवरती नोंद व्हायला पाहिजे इन अँड आऊटची की पुस्तक गेलं आणि पुस्तक आलं, कारण त्या लायब्ररीच्या नियमाप्रमाणे एवढे ट्रान्झॅक्शन झाल्याशिवाय तो विभाग नाही तर बंद केला जातो. तर मी तसं अनाऊन्स केलं तिथे की ह्या पद्धतीनं माझ्या कार्यक्रमामध्ये मी बोललो की दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे असं समर्थ रामदासांनी म्हटलं. तेव्हा ह्या पद्धतीनं वाचन वाढवायला हरकत नाही टोरंटोतल्या लोकांनी. म्हणून मी तिथे त्यांना सांगितलं पण की भाषा उत्तम यायला लागली वाचन करून की किती आनंद असतो की सरसो विपरीताश्चेत सरसत्वम न मुच्यती साक्षरा विपरीताश्चेत राक्षसा एव केवलम. जो सरस माणूस आहे तो उलटा सुलटा सरसच राहतो, पण साक्षर जो आहे नुसता तो उलटा जाताना राक्षसासारखा वागतो असं ते वचन सांगतं. किती सुंदर आहे. असं म्हणत असताना मला पुढचं वाक्य विनोदी सुचलं. मी म्हटलं आता जसं तुमचं टोरंटो, इकडून मारलं तरी टोरंटो, तिकडून मारलं तरी टोरंटो. परंतु एवढं सगळं त्यांना कानावरती घालून सुद्धा दुर्दैव असं की माझ्या पुढच्या कॅनडाच्या टूरला तो विभाग बंद झाला होता आणि देशपांड्यांनी अत्यंत दुःखित चेहऱ्याने मला येऊन सांगितलं की टोरंटोच्या कॅनडियन गव्हर्नमेंटनी देशपांड्यांचं नाव त्या विभागाला दिलं आहे ते रिटायर झाल्यानंतर. मला असं वाटतं की अशा पद्धतीनं जर ग्रंथालयाने शोधून काढल्या लायब्ररीज की ह्या अशा पुस्तकांसाठी त्या लायब्ररीज आवश्यक आहेत. बाहेरच्या अमेरिकेतल्या लोकांना कळलं पाहिजे की गल्फस्थ काय, पुणेकरांना कळणारच आहे आता, परंतु अमेरिकेत जे आहेत BMM वाले जे आहेत त्या सगळ्यांना ही पुस्तकं मिळण्याच्या दृष्टिकोनातून जर ह्यांनी ग्रंथालयाने जर लायब्ररीज घेतल्या आपल्याकडे चालवण्यासाठी की मॅनेज बाय ग्रंथालय, तिथल्या लोकांनी ऑपरेट करायचे आणि मॅनेज बाय ग्रंथालय. जसं अल्फार्डन एक्सचेंज कंपनी, मी कॅनरा बँकेत असताना गल्फमधलीच कंपनी होती करेक्ट, पण मॅनेज बाय कॅनरा बँक असं नाव असायचं. तर अशा पद्धतीनं करता येईल का, कारण अतिशय अप्रतिम पुस्तक आहे. म्हणजे मी खरंच सांगतो, मी ईमेलवरती आल्यानंतर मी मोबाईलवरतीच ते पुस्तक अख्खं वाचलं, पण खरंच सलग वाचलं, कुठेही न थांबता मी ते वाचत गेलो. ती सगळी जी माहिती मिळत गेली ती त्यांची इंजिनिअरिंग काही मला कळलं नाही त्यातलं, पण त्यांनी ज्या पद्धतीनं स्वतःलाही सादर केलं त्या अख्ख्या ह्या पुस्तकामध्ये सत्याने अप्रतिम आहे आणि अभिजात आहे, कारण पहिलंच पुस्तक आहे. दुसऱ्या पुस्तकात आता लेखक बहुधा हळूहळू लेखक ते हे होत जातात, सराईत होत जातात. तो सराईतपणा याच्यात नाही म्हणून पुस्तक छान आहे. ते निरागस आहे, आनंददायी आहे, निरामय आहे आणि ती निरामयता या पुस्तकातली आपण सगळ्यांनी अनुभवावी अशी इच्छा आहे. म्हणजे आता तिथे भरपूर झाडं झाली, परंतु पाळूचे कण रगडिता तेलही गळे, तर तेल तिथे आणि एवढे वर्ष तिथे तुम्ही काम केल्यामुळे तुमची तैलबुद्धी या लेखनामधनं जाणवते श्रोते. आणखी सुंदर आहे. म्हणजे मी इथे प्रमुख पाहुणा आलो आहे किंवा असं म्हणून नव्हे, पण खरंच प्रामाणिकपणे कबूल करावं की इतक्या सहजतेनं एखादा माणूस आपल्या तिकडच्या वास्तव्याचं वर्णन करू शकतो, जे प्रबोधनाचं आहे, जे ज्ञानाचं आहे, जे मनोरंजनाचं आहे, असं तिन्ही एकत्र संगम आपल्याला या पुस्तकामध्ये आले. बाकी मला इथे बोलवलं त्याबद्दल धन्यवाद आणि मजा आली. नवीन पुस्तक काहीतरी वाचायला मिळालं की त्याचा आनंद वेगळा असतो. अलीकडच्या काळामध्ये डोळे पॉवरफुल होत चाललेत आणि कान डॉर्मंट होत आहेत, त्यामुळे लवकर पुस्तक ऑडिओ स्वरूपात ही यावं आणि ह्यांचा आवाज घ्यायला हरकत नाही. सतत लेखक जर बोलत असेल तर ते ऐकायला हरकत नाही, कारण लोक मग गाडीत ऐकतील. कारण हल्ली डोळे एकदमच हे झालेत, हे बघून मोबाईल आणि TV बघून आणि कान डॉर्मंट झालेत. हल्ली कोणी ऐकतच नाही. मी जेव्हा प्रेक्षकांना प्रश्न विचारतो की हाऊ विल यू प्रोनाऊन्स SPOT, तर सगळे ओरडतात स्पॉट म्हणून, आणि मग ग्रीन सिग्नल आल्यानंतर काय करता असं विचारलं की सगळे स्टॉप म्हणतात.
तर ते हाताकडे बघून स्टॉप म्हणतात. ग्रीन सिग्नल शब्दच ऐकत नाही. हां, खरं सांगतो. तुम्ही करून बघा घरी तुमच्या नातवंडांबरोबर. मी 100% सांगतो, ते मुलं स्टॉप म्हणतात की नाही असा हात केल्यानंतर. मग कालांतरानं होईल काय, की मग डोळे जिवंत ठेवण्याचा एकमेव मार्ग आहे म्हणजे पुस्तक वाचन. हे नव्हे, मोबाईल नव्हे. फॉर्म भरताना मुलांनी विचारलं आईला की आयडेंटिफिकेशन मार्क काय लिहू फॉर्ममध्ये. आई म्हणाली डाव्या हातात मोबाईल. आता गर्ल्फ म्हणजे मी घेतल्यानंतर नुसत्या अनुक्रमणिकेमध्ये सगळ्या देशांमधल्या तिथे जे दत्ते गेले त्या प्रत्येक देशामधली त्यांची प्रक्रिया, त्या देशाचं वैशिष्ट्य, त्या देशातलं खाद्यपदार्थ, त्या देशातल्या मित्रांची नावं, त्या देशात ह्यांना मदत केलेल्यांची नावं. आणि मग मी त्याला हे म्हटल्यानंतर त्याचा अर्थ अरेबिकमध्ये काय होतं, जसं आता त्यांनी काय लेडीज अँड जेंटलमनला सईदाती आणि सादती. हां, सईदाती आणि सादती. काय सुंदर भाषा आहे ना. मराठी भाषा पण उत्तम आहे. तशी ती भाषा उत्तम आहे तशी मराठी पण आहे, पण इंग्लिश मिडियममुळे ती मीडियम झाली. हां, आणि भाषेतली ती गंमत अनुभवायलाच पाहिजे ना. आपल्या इथे फाजील या शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि फाजल ह्याचा उर्दूमधला अर्थ वेगळा आहे. सो लँग्वेज इज अ फॉसिल पोएट्री. मला हे पुस्तक ते नवीन शब्द मला कळले म्हणून मी जास्त आनंदात आहे, कारण माझा धंदाच तो आहे शब्दांशी जगण्याचा. त्यामुळे यातले इतके नवीन नवीन शब्द मला मिळाल्यानंतर त्याच्यात काही विनोद साधता येतो का, कोणी भेटला कोणी अरेबी उर्दू समजणार तर त्याच्याशी बोलताना मला काही मजा करता येईल का त्याच्याबरोबर. कारण ही भाषा अशा पद्धतीनं जगभरामध्ये पसरलेली आहे. काबूल कंदाहारपर्यंत जर आमचं राज्य होतं, भारताचं अस्तित्व होतं असं जेव्हा आपण म्हणतो, तर मला असं वाटतं की भाषा पण गेली असणारच ना तिथे. त्या भाषेशिवाय काय. म्हणून ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये 16वी ओवी आहे. मज अवगमलिया दोन्ही मीमांसा श्रवणी स्थानी बोध मदामृत मुनी अली सेवती. आता अली इथे काय करतो हा ज्ञानेश्वरीमध्ये, तर अलीचा अर्थ आहे भुंगा. प्राकृत भाषेमध्ये अली म्हणजे भुंगा. मग अलीला मोह कशाचा असतो, तर मधाचा मोह असतो. आता तिन्ही शब्द एकत्र लिहिले तर काय तयार होतो, मोहम्मद अली आहे की नाही. मोहम्मद आणि अली. आता सुद्धा मागे एकाने बारीक टाळ्या वाजवल्या पण लगेच थांबतात. आवडलेलं असतं पण तो स्वभाव तो स्वभाव. मी अनेक वेळेस कार्यक्रम करतो, मला माहिती आहे ते सुरू करतात त्यामुळे इकडे तिकडे बघतात, मग कोणीच वाजवत नाही, मग थांबतात. त्यांना असं वाटतं की नंतर ह्या लोकांनी प्रश्न विचारला की तू कुठेही टाळ्या वाजवतो काय, तर गडबड नको आपलं. पण मला नेहमी असं वाटतं की ब्रह्म, अब्राम आणि इब्राहिम या तिन्हीमधलं ब्रह्म एकच असणार. मला ह्या काही प्रत्येकाने जसं गाणं ऐकणारा तबला वाजवणारा तबला ऐकतो, गाणं गाणारा गाणं ऐकतो, गीतकार शब्द ऐकतो, तसं प्रत्येकजण आपापलं सेक्शन त्यातलं ऐकत राहतो. तसं मी यातल्या शब्दांचं सेक्शन वाचत राहिलो ते पुस्तक वाचत असताना, आणि तेव्हा लक्षात आलं की इतके सुंदर आपल्याकडे या गोष्टी उपलब्ध की अ आणि ई ही दोन्ही अक्षरं उच्चारांसाठी जोडाक्षरानं सुरू होणारा शब्द असेल तर इतर भाषिकांना जमत नाही. प्रामुख्याने उत्तर भारत किंवा हिंदी भाषिकांना तो जमत नाही. म्हणून ते इस्टेशन असं म्हणतात, इस्टॉप, इस्टेट बँक. तर त्यांना स्टेट बँक डायरेक्ट म्हणता येत नाही, ते इस्टेट बँक म्हणतात. तर ई आला कुठून, तर जोडाक्षरानं सुरू होणारा शब्द उच्चारता येत नाही म्हणून मागचा स्वर घ्यायचा आणि पुढे जायचं. मग त्यातूनच अब्राहम जन्माला आला का, त्यातूनच इब्राहिम जन्माला आला का, त्यांना ब्रह्म म्हणता येत नाही म्हणून. तर भाषा एक मार्ग असतो अशा पद्धतीने एकत्र येण्याचा. आणि म्हणून मला त्यांनी सुरुवात करताना तुम्हाला सगळ्यांना सलाम अलैकुम म्हटलं, मला अतिशय आवडलं. असो, 18:40 झालेत. सगळ्यांनी जरूर पुस्तक विकत घ्या. यांनी छान सांगितलं, सह्या घ्या, फोटो काढा आणि मग फेसबुकवर टाका. आणि प्रामुख्यानं वर्तमानपत्रातले जे पुस्तकावरचं परीक्षण देणारे आहेत त्यांच्याशी संपर्क ग्रंथालयाने साधावा आणि त्याच्यावरती यायला हवं लवकरात लवकर. त्याचं इंग्रजीकरण गल्फस्थचं ते टायटल काय करायला लागेल माहिती नाही, ते कळणार नाही ना. GULFSTH गल्फस्थ म्हणजे काय ते. पण खूप मनपूर्वक आभार आपले, याच्यासाठी ह्या कोकणस्थाला बोलवलं. होय, कारण ही एक जमात आहे जी दुसऱ्याचं कौतुक
स्वभाव. पण माझी आठवण काढली नाही त्याबद्दल मला अभिनंदन. ग्रंथालीचंही अभिनंदन करतो की अशा पद्धतीनं व्यावसायिक शब्द जो आहे तो कमर्शियल म्हणून न बघता, व्यापारी म्हणून न बघता, कारण व्यवसाय या शब्दाचा मूळ अर्थ दृढनिश्चयानं केलेलं काम असा आहे भगवद्गीतेमध्ये. भोगैश्वर्य प्रसक्तानाम तया अपहृत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधवून विधीयते, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो. ती व्यवसायात्मिका बुद्धी आहे, निश्चयात्मक बुद्धी आहे. बहुशाखा बुद्धी आहे ती चंचल असते. त्यामुळे ह्यांनी ग्रंथाली व्यवसाय करते, इथे आपण व्यापार म्हणून न बघता, जरी ते म्हणाले की 120 रुपयात आहे आज, पण तरीसुद्धा माझी अशी इच्छा आहे की आपण जरूर हे पुस्तक घ्यावं, खरंच विकत घेऊन वाचावं असं पुस्तक आहे. कारण पुढचंही पुस्तक तुम्ही सतीश तथ्यांचं विकत घेणार आहात. कारण दरवेळेला पुस्तक विकत घेणारा माणूस विकत घेत असलेल्या पुस्तकाची किंमत कधी देत नसतो. त्या लेखकानं आधी लिहिलेल्या पुस्तकाची किंमत देत असतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अत्यंत खुसखुशीत आणि खुमासदार शैलीमध्ये सरांनी आत्ता या पुस्तकाचा सुंदर असा परिचय आपल्याला करून दिलेला आहे. खरं सांगायचं तर त्यांनी मिनिटं मोजली म्हणून, नाहीतर 20 मिनटं कधी झाली आहेत आपल्याला कळलं नाही. आणि ऐकत राहावं आणि त्या भाषेचा, त्यामागच्या त्यांचा ज्ञानाचा अनुभव आपण घेत राहावा असं छान आपल्याला वाटत होतं. मी ग्रंथाली प्रकाशनाला त्यांचं अभिनंदन असं करीन की खरोखरी आज मुंबईहून इथे पुण्यात येऊन जी रूपरेषा मी पाहिली, आणि पुण्यातली असल्यामुळे खरंच मला अशी सवय नाही आहे की त्या गोष्टीसाठी पुढे कंसात मिनिटं लिहिलेली असतात. तर इतकं शिस्तबद्ध असं हे आयोजन आज त्यांनी केलेलं आहे. आणि छान वाटलं की हे ऐकता ऐकता मला असं वाटलं की ग्रंथाली ज्या सर्व आधुनिक माध्यमांचाही उपयोग करत आहे, मराठी भाषा आणि त्यांची पुस्तकं, जसं आपल्याला त्यांनी आत्ता सांगितलं की केवळ विकत घेऊन थांबू नका, कारण आता तुम्ही विकत घेणारच आहात. इतका छान परिचय दिल्यावर मी आता हे गृहीत धरलेलं आहे की जे घेणार नाहीत त्यांना चुकल्यासारखं होईल की काहीतरी राहतंय जाताना. तर ते FB वरनं पण आपण ते पोस्ट करणं हे सुद्धा आता किती काळाची गरज झाली आहे. आणि आपण सहज ही नवीन माध्यमं जर चाळली तर असं लक्षात येतं की खूप निरर्थक गोष्टी करणाऱ्या लोकांचा पोस्ट टाकण्याचा उत्साह फार मोठा आहे. आणि काही खूप चांगलं आणि आशयसंपन्न करू पाहणारे आपण कधी कधी मागे राहतो त्या बाबतीत. तर असं मागे न राहता खरोखरच तुम्ही ह्या पोस्ट टाकू शकता. आणि छोटंसं सुचवावंसं वाटलं की आपल्या घरामध्ये जर आपण आठवड्यातनं एक मराठी टाईम सुरू केला अर्ध्या-पाऊण तासाचा, त्यावेळेला त्या पुस्तकाचं सामूहिक वाचन निदान आपल्या कुटुंबामध्ये जरी आपण सुरू केलं. माझ्या घरात केलेला हा उपक्रम खूप यशस्वी झाला म्हणून मी हे सहज सुचवते आहे. तर हे पुस्तक तुमच्या मुलानातवंडांपर्यंत पोहोचायला आणि अशी अनेक पुस्तकं पोहोचायला नक्कीच मदत होईल. आणि आपलं कौटुंबिक एक काम करता करता आपण एक मोठं सामाजिक काम अप्रत्यक्षरित्या आपल्या हातून होईल भाषेविषयीचं निश्चित. त्यामुळे हे पुस्तक वाचून पुढच्या पिढ्यांना गल्फमध्ये जाण्याची ओढ निर्माण व्हावी अशा शुभेच्छा मी देते. आणि याच्यानंतर मी आता माननीय सतीश भुजबळ यांचा छोटासा परिचय करून देते. BE सिव्हिल, LLB आणि इकॉनॉमिक्स MA असणाऱ्या माननीय सतीश भुजबळांचा 40 वर्षांचा मोठ्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पांचा अनुभव आहे. गल्फमधल्या अनेक देशातल्या प्रकल्पांचा त्यांचा अनुभव आहे. त्यामध्ये UAEचे पार्लमेंट, 5 स्टार हॉटेल, हॉस्पिटल, स्टेडियम, टाउनशिप, इंडस्ट्रीज, मिलिटरी प्रोजेक्ट्स यांचा समावेश आहे. गल्फ व्यतिरिक्त युरोप, ईस्ट एशिया आणि ब्राझीलमधल्या प्रकल्पांचाही त्यांचा मोठा अनुभव आहे. 50हून अधिक देशांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. भारतातील कल्पतरू या आंतरराष्ट्रीय उद्योग समूहाचे संचालक म्हणून ते निवृत्त झाले आहेत. 1990-91 मध्ये फर्स्ट गल्फ वॉरच्या वेळी इराकमधून त्यांच्या कंपनीला हद्दपार केलं गेलं. त्यानंतर ते इराक गव्हर्नमेंट विरुद्ध त्यांच्या कंपनीच्या वॉर डॅमेजेस क्लेमसाठी युनायटेड नेशन्समध्ये जात होते. गल्फमधल्या अनेक देशांच्या आठवणी त्यांच्याकडे आहेत. आत्ता आपण उपाध्ये सरांकडून पुस्तकाविषयी जाणून घेतलं. भुजबळ सरांकडून आज इराकमधील फर्स्ट गल्फ वॉरच्या, तसंच तुर्कस्तान आणि जॉर्डन इथल्या आठवणी त्यांच्याकडून आपण ऐकणार आहोत. मी सरांना आमंत्रित करते त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी. नमस्कार. मला आजच्या या सुंदर गल्फस्थ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला बोलवलं, बोलण्याची संधी दिलीत. आणि
मी डॉक्टर संजय उपाध्यायांना म्हटलं की तुमच्यासारख्या सेलिब्रिटीबरोबर मला स्टेज शेअर करण्याची संधी मिळते आहे. तर या सगळ्याबद्दल ग्रंथालीचे लेखक सतीश सत्ते यांचे खूप खूप आभार. मी 1977मध्ये पहिल्यांदा गल्फमध्ये गेलो. गल्फमधल्या खूपशा देशात जाणं झालं. त्यावेळेला संजय उपाध्याय म्हटले त्याप्रमाणे अजूनही उंट रस्त्यावरनं फिरत होते. खूप परिस्थिती बदलली आहे नंतर. दे हॅव ॲज दे से दे हॅव होल्डेड अ सेंच्युरी इन अ डिकेड. तेलाच्या पैशामुळं त्यांनी त्याचा चांगला उपयोग करून घेतला. पण भारताचा रुपया 1960पर्यंत गल्फमध्ये चालायचा. म्हणजे आपलीच करन्सी तिथे होती. जवळचा सगळ्यात मोठा देश हा भारतच होता. आणि ब्रिटिश प्रोटेक्टरेट असल्यामुळे गल्फमधले म्हणजे यांनी या पुस्तकात गल्फमधल्या म्हणजे GCC काउन्सिलमधल्या ओमान, UAE, बहारीन, सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि शिवाय इजिप्त आणि इराण याबद्दल लिहिलं आहे. या सगळ्या देशात मी जायचो. 77ला मी जेव्हा गेलो म्हणजे कल्पतरूच्याच तिकडच्या ऑफिसमध्ये अब्दुल रहमान बुखातीर तिथले पार्टनर होते. अब्दुल रहमान बुखातीर मी सिनियर लेवलला असल्यामुळे बऱ्याचदा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. भारतामध्ये ते शारजा क्रिकेट कप यासाठी जास्ती प्रसिद्ध आहेत. स्वतःच्या मालकीच्या स्टेडियमवर म्हणजे स्टेडियम बांधायचं, नंतर त्याच्यावर म्हणजे त्यात माझाही सहभाग होता, स्टेडियम बांधायचं आणि तिथे क्रिकेटच्या मॅचेस कंडक्ट करायच्या. तर सिनियर लेवलला असल्यामुळे त्याच्या ऑर्गनायझिंग कमिटीमध्येही मी असायचो. मला 1986चा जावेद मियादादने चेतन शर्माच्या बॉलवर मारलेली 6 आठवते आहे. म्हणजे शारजा अशी जागा होती की जिथे इंडिया आणि पाकिस्तान दोन्ही टीमला इक्वल सपोर्ट मिळायचा. तर त्या मॅचनंतर म्हणजे त्या मॅचचा आम्हाला एवढा धक्का होता की काहीतरी आपण दुःस्वप्न पाहतोय, तो क्षण परत येईल, वेगळं काहीतरी घडेल असं वाटायचं. आणि त्या मॅचनंतरच्या जी काय पार्टी होती प्राईज डिस्ट्रीब्युशनची, तर चेतन शर्माचे मी आणि मिसेस नीता आली आज इथे, तर आम्ही दोघं होस्ट होतो. प्रत्येकाला सिनियर लेवलला त्यांनी वेगवेगळे क्रिकेटर दिलेले होते, तर चेतन शर्माला आम्ही होस्ट होतो. त्यावेळेला बुखातीर भाषणात म्हणाले विनोदाने की इंडिया बिंग अ डेमोक्रेटिक कंट्री दे अलाउड पाकिस्तान टू विन दिस टाईम. तर पाकिस्तानी सपोर्टर पार्टीमधले ऑफकोर्स ते नाही वी अर्न इट वगैरे ओरडायला लागले. त्यांच्या वाक्याला मागच्या वर्षीच्या मॅचची पार्श्वभूमी होती. 1985ला भारत पाकिस्तान मॅचमध्ये आपण जिंकलो होतो, पण त्या मॅचच्या वेळेला पहिली बॅटिंग करताना भारताचा ऑलआउट 125 झाला होता. इंडियन स्टँडमधले निम्मे लोक घरी जायला लागले की 125 तर काय पाकिस्तान सहज करेल. आणि पाकिस्तानचा 87 ऑलआउट झाला. आणि त्यावेळेला पाकिस्तानी जे सपोर्टर होते ते पाकिस्तानी टीमवर एवढे चिडले की त्यांना मारण्यासाठी ते पाकिस्तान टीमच्या जी काही बस होती त्या बसला त्यांनी वेढा दिला. ऑर्गनायझर म्हणून आम्हाला हे लक्षात आलं हा प्रॉब्लेम आहे, फ्रँकली वी वर अनअवेअर, असं काहीतरी घडू शकेल म्हणून. तर प्रत्येकाला स्वतःच्या गाडीतनं वेगवेगळ्या क्रिकेटियरना आम्ही हॉटेलवर नेलं, पोलिसांना कळवलं. पोलिसांनी त्या हॉटेलच्या भोवती मी पाकिस्तानी क्रिकेटर ऑलरेडी तिथे हॉटेलला पोचले होते, त्याला सगळ्या आर्मर्ड व्हेकलना त्या हॉटेलचा वेढा दिला, हेलिकॉप्टरवरती हॉर करायला लागलं. इथे हे जे पठाण जे लोक आहेत, जे मेनली टॅक्सी ड्रायव्हर होते तिथे त्या काळात, त्यांनी एका पाठोपाठ एक अशी म्हणजे मोटारखेड मोर्चा काढून ते हॉटेलवर आले.
पण तोपर्यंत परिस्थितीचा कंट्रोल आलेला होता आणि ऑर्गनायझरला तो पहिलाच अनुभव होता की असं काहीतरी घडू शकेल आपल्या कंट्रीमध्ये. दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी टीमनी त्यांच्या क्रिकेटियर्सना अवे फ्रॉम पाकिस्तान बाहेर इकडे तिकडे पाठवलं आणि 2-3 दिवसांनी मग ते पाकिस्तानला पोचले आणि कुठल्या तरी क्वायटली आपापल्या घरी त्यांना पोचवलं. आणखीन एक ओमानचा अनुभव सांगायचा असेल म्हणजे अरेबिक हॉस्पिटॅलिटीचा. म्हणजे मी अनेक वर्ष वेगवेगळी स्थित्यंतरं पाहिली आहेत. तो देश एकदम एवढा प्रोग्रेस झालेला पाहिला आणि जवळपास सगळेच देश म्हणजे यांनी उल्लेख केलेले, शिवाय मी जॉर्डन, इराक आणि तुर्कस्तानबद्दल सांगणारे तेही देश. अरेबिक पाहुणचार म्हणजे मी एकदा बुखातीर यांच्याबरोबर ओमानला गेलो होतो. ओमानला सुलतान काबूसचे चुलत भाऊ हिज हायनेस सय्यद शबीब बिन तैमूर त्यांच्याबरोबर मीटिंग होती. तर अर्थात आम्हाला एअरपोर्टवर उतरल्यानंतर VIP लाऊंजमधनं बाहेर आम्ही आलो. त्यांचा एअरपोर्टच्या जवळ सीब या ठिकाणी पॅलेस आहे आणि तिथे मीटिंगमध्ये गेल्यानंतर सय्यद शबीब आणि त्यांचे सहकारी इकडे आणि टेबलाच्या पलीकडे मी, श्रीयुत बुखातीर आणि आणखीन आमच्याबरोबरचे लोक असे. तर अरबी पाहुणचार असा की त्या सोनेरी ह्यांनी बनवलेल्या कबशांमध्ये ते स्वतः चहा ओतून टेबलावरनं असं करून त्यांनी मला तो चहा दिला. इतके नोकर आजूबाजूला, असं केलं असतं तर त्यांनी कुणीही चहा दिला असता. पण मी पाहुणा म्हणजे बुखातीर होतेच, पण मी पाहुणा बाकी सगळे ह्यांना त्यांनी तो असा चहा दिला. चहापानाचा दुसरा अनुभव वेगळ्या प्रकारचा. PWDच्या डायरेक्टरच्या ऑफिसमध्ये एका मिटिंगसाठी मी गेलो होतो. तर आमच्याबरोबर अशी मीटिंग अरेंज करणारा, ज्याला मंदूक म्हणायचे ते तिथे, तसाही तोही माणूस होता. त्या डायरेक्टरनी चहा बोलवला. चहा घेणारा माणूस, एक सुरई देणारा माणूस आणि एकच कप घेऊन आला आणि ते 5-6 लोक बसले होते. त्यांनी पहिल्या माणसाला तो कप दिला. आता माझा 5वा नंबर होता. तो उष्टा कप माझ्यापर्यंत येणार हे माझ्या चेहऱ्यावर दिसायला लागलं. तर तो माझ्या शेजारचा मंदूक मला म्हणाला की यू हॅव टू ड्रिंक दिस, इफ यू डोंट इट विल बी व्हेरी इन्सल्टिंग. आपण ज्या मीटिंगसाठी आलो ती मीटिंग तर विसरूनच जातो. तर मी तो चहा तसा प्यायलो आणि अशा अरेबिक ह्याची म्हणजे त्यांच्या इथे असा उष्टी गोष्ट करायची किंवा एक कॉमन असं समजा सगळे जेवायला बसले असेल तर त्यांची तर बिर्याणी असायच्या, भात केला असेल आणि त्याच्यावर एक तळलेली अशी कोंबडी त्याच्यावर ठेवलेली असायची आणि मग प्रत्येकाने तो भात खायचा. भाईचारा ही एक संकल्पना किंवा कोणी विषप्रयोग जर करणार असेल, त्या टोळीवाल्यांचं हे सगळं असल्यामुळे विषप्रयोग करणार असेल तर ही कल्पना त्याच्या पाठीमागं असायची की त्याच्यामुळे आपल्याला आधीच कळावं की त्यांनी कोणी जर विष वगैरे टाकला असेल तर तो पिणार नाही. तो आज एवढ्या सगळ्या देशांपैकी मी ह्याच्याबद्दल, इराकबद्दल सांगावं असं सतीश थत्तेंनी सुचवलं. इराक, तुर्कस्तान, जॉर्डन, कारण बाकी त्यांचं सुंदर पुस्तक आहे, त्या इतर देशांचे सुंदर अनुभवसुद्धा आहेत. मला अरेबिक देशात फिरताना भुजबळ या नावाचं बू जबॅल, बुखातीर जसं किंवा तसं बू जबॅल असं म्हणायचे किंवा अमेरिकन लोक बुश बेल असं म्हणायचे. आमचे काही कुवेतमध्ये अमेरिकन कंपनीबरोबर कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे होते तर बुश बेल वगैरे म्हणायचे. म्हणजे नावाची अडचण कधी आली नाही. तर त्यांना काय उच्चार करत असतील मला माहीत नाही त्यांच्या नावाचा. थाती ना, थाती. तर जास्त करून सतीशच म्हणायचे. माझे नाव सतीशच आहे पण सादिक म्हणायचे, दुसरं काय म्हणायचं. बू जबॅल म्हणणं. अरबी घरांमध्ये आपल्याला त्यांची जास्ती ओळख आहे असं दाखवायचं असेल तर आपण अबू सलीम असं एखाद्या माणसाला म्हणतो. याचा अर्थ असा असतो, अब्बू म्हणजे वडीलच, सलीम हा त्यांचा थोरला मुलगा. तर एखाद्या माणसाला अबू सलीम असं ॲड्रेस करायचं म्हणजे मला तुमच्या फॅमिलीची एवढी माहिती आहे की तुमच्या मोठ्या मुलाचं नाव सलीम आहे म्हणून मी तुम्हाला अबू सलीम असं ॲड्रेस करतो. जसं बुखातीरचं मुलाचं नाव साले होतं तर अबू साले त्यांना म्हणायचे, म्हणजे जवळचे लोक.
बुखातीरच्या कंपनीची अनेक गल्फ देशामध्ये कामं होती. मी इराककडे वळतो. इराकमध्ये 1980पासनं ते मी गल्फ वॉरबद्दल जे बोलणार आहे 1991पर्यंत वेगळी कामं होती. इराक बाकीच्या गल्फ कंट्रीच्या मानाने भारतीयांना अतिशय प्रेम आणि आपुलकी देणारा देश. इराकी माणसांना सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये ब्रिटिश आर्मीमधल्या भारतीय सैन्याच्या तुकडीने त्यांच्या देशाचं रक्षण केलं याची तर जाणीव होतीच. शिवाय सदाम हुसेन हा सोशलिस्ट पार्टीचा असल्यामुळे त्याचं म्हणणं होतं की आपण भारताचा आदर्श ठेवला पाहिजे. एवढ्यासाठी की तो इंटरमिजिएट टेक्नॉलॉजी असा शब्द वापरत असतो की आपल्या ते भारतासारख्याच त्यांच्याकडे गंगा यमुना आहेत तसं आपल्याकडे टिग्रिस युफ्रेटिस आहेत, आपल्याकडे इंजिनियर्स आहेत, अरेबियन नाईट्स बगदादमधल्याच, शिवाय बगदाद बसरासारखी मोठी शहरं आपल्याकडे आहेत, मोठ्या युनिव्हर्सिटीज आहेत, आपल्याकडे इंजिनियर्स आहेत. तर आपण ते तंत्रज्ञान वेस्टर्न तंत्रज्ञान आत्मसात करून पुढची डेव्हलपमेंट आपण केली पाहिजे. तिकडच्या ह्याच्या तेलसंपन्न इराकचा त्यांच्या त्या लेडीजसुद्धा सगळ्या शिकलेल्या वेस्टर्न क्लोज घालणार तरी शालीनतेने वागणाऱ्या, ऑफिसमध्ये इंजिनियर्स, डॉक्टर्स किंवा डॉक्टरची हॉस्पिटल्समधल्या किंवा इतर ठिकाणीसुद्धा बरीचशी कामं करणाऱ्या. इराकने इराणविरुद्ध 80पासनं जे युद्ध सुरू केलं 88पर्यंत, त्याच्यामुळे इराकचा त्यांना तेल विकता आलं नाही कारण गल्फमध्येच वॉर सुरू असायचं. नंतर त्यांचं सिरियाच्या थ्रू जी पाईपलाईन होती त्याला रिस्ट्रिक्शन्स होती. त्यामुळे त्यांना आर्थिक मंदी आली किंवा त्यांना उत्पन्न कमी झालं, त्यांचं देश गरीब व्हायला लागला. आमच्याकडे बरीच प्रोजेक्ट्स होती पण खूपशी प्रोजेक्ट स्लो डाऊन झाली. 88मध्ये जेव्हा इराणचं वॉर थांबलं त्यावेळेला लोकांच्यात चांगला आनंद वाटायला लागला सगळ्यांना की प्रोजेक्ट सुरू होतील, परत आता आपल्याला चांगली दिवस येतील. आणि तसं व्हायलाही लागलं, नवीन प्रोजेक्ट्स वगैरे यायला लागले. आमच्या ऑफिसमध्ये इराकी इंजिनियर्स होते. क्रिस्टिना नावाची एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट होती जी लायझनची कामं वगैरे करायची. तर आम्ही त्यांच्या घरी जायचो, ते आमच्या घरी बोलवायचे. तिग्रीस नदीच्या काठावर जेव्हा बागेमध्ये वगैरे फ्रायडे तिकडची सुट्टी असते तर फ्रायडेला तिकडचं लोक आनंदाने यायचे. हिंदी सिनेमा, हिंदी गाणी ह्याच्याबद्दल त्यांना फार आकर्षण. तर ख्रिस्तिनाने एकदा आम्हाला घरी बोलवलं होतं. तर इराण वॉरमध्ये तिचा मोठा भाऊ शहीद झाला होता. धाकट्या भावाला आर्मीची कंपल्सरी सर्व्हिस होती. इराकमध्ये हाच प्रॉब्लेम होता की जवळपास पुरुषांपैकी 50% लोक आर्मीत किंवा आता सनबंदीच्या ह्याच्यात होते आणि स्त्रिया सगळं मॅनेज करत होत्या. आणि हो, संजय उपाध्ये सरांना जायचं आहे गांधी जयंतीच्या कार्यक्रमाला. तर तुम्ही हो हो ऑफकोर्स मला अजून 10-1 मिनटं लागतील. त्यांनी मला जेवढा नियोजित वेळ दिला आहे त्याच्याप्रमाणे. तर कारण युद्धाबद्दल त्यांनी मला सांगायला सांगितलं. त्या ह्याच्यात घरी त्यांच्या गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा माझा भाऊ आलेला आहे, तर तुम्ही एखादं हिंदी सिनेमातलं भावा बहिणींचं गाणं आम्हाला म्हणून दाखवा. तर मी फुलों का तारों का, म्हणजे आता अभ्यंकर सर आहे त्यामुळे मी गायनाचं धरिष्ठ करत नाही. फूलों का तारों का सबका कहना है हे गाणं म्हटलं आणि ती आणि क्रिस्टिना ती धाकटी बहीण दोन्हीच्या डोळ्यात अश्रू आले. इराकनी, आणि असं बऱ्याचदा घडायचं, म्हणजे इराकच्या ह्याच्याबद्दल इतकं खेळीमेळीचं वातावरण होतं. इराकी सर्वसामान्य माणसाला, तिकडच्या आर्मींना, पोलिसांना भारतीय माणसाबद्दल खूपच आदर होता. भारतीय सैन्य इराकी सैन्याला शिक्षण देण्यासाठी तिथे होतं. म्हणजे माझा एक मित्राचा मोठा भाऊ स्क्वॉड्रन लीडर दिघे ते इराकमध्ये त्यावेळेला होते. बरीच मंडळी होती. आपण इरकॉननी तिकडचे रेल्वे बांधल्या होत्या. म्हणजे आता एखाद्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर तिकडच्या मला आठवतं एक डायरेक्टर, लेडी डायरेक्टर म्हणाले, मला हिंदी सिनेमा आवडतात हां खूप. तुमच्या इथे ना आमच्या इथे असते तशी एक सिनेमात एक ट्रेन असते, त्याच्यातनं अशी भाऊक डोळ्यांनी बाहेर पाहणारी एक नायिका असते.
तुम्ही मेरे सपनों की राणी का पाएगी तू असा हे गाणं आठवून पहा. आणि तो हिरो गात असतो एखादं गाणं आणि आम्हाला वाटतं की प्रत्येक भारतीय माणसाला सुंदर गाणं आहेत. तर जेव्हा अचानक सदामनी कुवेतबद्दलचं युद्ध जाहीर केलं, त्याच्या जिओ पॉलिटिकल गोष्टी जात नाही मी, कारण आपण वेळ कमी आणि माणसाबद्दलचं मला सांगायचं येतोय माझा. तर जेव्हा हे केलं तर इराकची एकदम परिस्थिती बदलून गेली. लोकांना जे सुट्टीवरच कळलं त्यांना प्रत्येकाला आर्मीत बोलवलं. नाही, ख्रिस्तिनाचा धाकटा भाऊ परत आर्मीत गेला. तिचं लग्न ठरलं होतं, तिचा फॅन्सही इंजिनियर होता, त्यालाही आर्मीत बोलवलं. आणि सदामची अपेक्षा नव्हती की रशियाने सपोर्ट केला नाही आणि सगळ्या वेस्टर्न यांनी त्याच्यावर सँक्शन्स केली, एम्बार्गो टाकला. 3-4 दिवसात अशी एकदम अचानक असं व्हायला लागलं. त्याचे रिटॅलिएशन म्हणून सदामनी सुद्धा कुवेतवर हल्ला केला. कुवेत आणि त्याच्याबरोबर UAE हे एनिमी कंट्रीज. तर आमची कंपनी ही एनिमी कंट्रीची कंपनी, त्यामुळे आमच्या कंपनीचे सगळे अकाउंट्स फ्रीज केले. आमच्या कंपनीच्या कॅम्पवर बाहेर पोलीस आर्मीचे काही लोक असे बसवले. आमच्या प्रोजेक्ट थांबवले. आम्ही सगळ्या लोकांना, मी तिथे खरं तर व्हिजिटला गेलो होतो काही कॉन्ट्रॅक्ट साईन करायला जुलैमध्येच. मी नेहमी जात असे, पण त्यावेळेला गेल्यानंतर तिकडचे इन्चार्ज जे होते त्यांना काही इन्स्ट्रक्शन देऊन वगैरे सगळ्या वर्कर्सना आम्ही ह्याच्यात आणलं आमच्या कॅम्पमध्ये. आता बाहेर कसं जायचं, जे आत्तापर्यंत जे लोक रिलॅक्स राहिले होते, मी आमच्या स्टाफबद्दल बोलतो आहे, भारतीय लोकांबद्दल जे राहिले होते किंवा इतरही आमच्या इतर कंपनीचे लोक, म्हणजे बऱ्याच भारतीय कंपन्या तिकडे काम करत होत्या, ते इतके टेन्शनमध्ये आले की इंडियन कंपन्यांसाठी जे काम करत होते त्यांना त्या मानाने कमी होतं प्रॉब्लेम, पण कारण कामच सगळी थांबली होती. आणि पण UAE सारख्या कंपनीला जास्ती प्रॉब्लेम होते. हे पैसेच आम्ही काही विड्रॉ केले होते कारण आम्हाला काही नवीन फर्निचर्सवर घ्यायची होती. काही दिवस आम्ही टिकणार होतो. पुढे काय होणार, आपण इथं अडकणार का. आमचे फोन टॅप केले जात होते आणि पुढे पुढे भारताला फक्त फोन करता येत होता, UAE आणि इकडे तर शक्यच नव्हतं. तर मी नीताला फोन करायचो, नीता UAEला फोन करायची आणि आमचं असं ट्राय पार्टी, नीता त्यावेळेला पुण्यात होती, असं ट्राय पार्टी हे चाललं होतं. तिलाही मी सांगितलं बॉर्डर सील केल्यात, मला किती दिवस राहायला लागेल माहीत नाही, मला सगळ्या कंपनी जबाबदारी माझ्यावर आहे, त्यामुळे तुम्ही तिकडे सुखरूप आहात, त्यामुळे यू मॅनेज देअर. मग ती रात्रभर जागून ते कारण त्यावेळेला आपल्या त्या TVवर ह्याच्यावर अजून बातम्याला सुरुवात झालेली नव्हती. युद्ध बरंच नंतर झालं जानेवारीमध्ये. आणि नंतर एअरलिफ्ट म्हणून एक आपण सिनेमामध्ये अक्षय कुमार झाला, त्यावेळेला कुवेत आणि इराकमधल्या लोकांना भारतीय ह्याच्यात एअर ब्रिज म्हणून सगळ्या खूपशा फ्लाईट्सनी मुंबईला दिल्लीला आणलं. तर त्यावेळेला ती सुरुवात झालेली नव्हती. तर ती रात्रभर जागून फक्त BBC ऐकत होती. तिने ह्यांना सांगितलं, वडिलांना, विनोदाने, की तुम्ही एखादी इराकी सून आली तर त्याची तयारी ठेवा. मी इराकी सवत आली त्याची तयारी ठेवली आहे मनात. आता हे केव्हा येतील माहीत नाही, त्या बॉर्डर्स ओपन केव्हा होणार, त्यांना सोडणार केव्हा. आणि प्रत्येक वेळेला ह्या परिस्थिती बदलत होती. तिथे खायला प्यायला काहीच मिळत नव्हतं, कारण सप्लाय जो बाहेर येतो तो सगळाच थांबवला होता. तर आम्ही सगळे वर्कर्स वगैरेंना कामच नव्हतं, त्यामुळे एखाद्या मंडईमध्ये काहीतरी हे बातमी आली की वांगी मिळत आहेत बरं का, की वांगी आणायला, टोमॅटो आणायला लोक पाठवायचे. आणि मग इतक्या दिवसात आम्हाला मेन्यूमध्ये सकाळी भात वांग आणि संध्याकाळी वांग भात एवढाच एक आम्हाला चॉईस होता मेन्यूमधला, तेवढाच एक काहीतरी फरक असायचा. इथे इराकी गव्हर्नमेंटला आम्ही सांगितलं की आता तुम्ही प्रोजेक्ट थांबवलेत तर वी वॉन्ट टू लिव्ह. इराकमध्ये एक्झिट व्हिजा असतो, इतर बऱ्याचशा कंट्रीमध्ये एक्झिट व्हिजा नसतो, UAEत नाही आहे. नाही, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही बाहेर जाऊ शकता, तुम्ही परत येऊ शकता जर तुमचा व्हिजा व्हॅलिड असेल तर. तर तिथे त्यांना सांगितलं म्हणलं मेंटेनन्सचे लोक मागे थांबली पाहिजेत, त्यांनी मागं थांबायचं. तर मेंटेनन्सचे जे लोक होते त्यांना एवढं टेन्शन आलं, मी कधी घरी जाणार. त्यातले जे इन्चार्ज जे मेनन होते ते म्हणाले, माझ्या केरलाईट होते, ते म्हटले माझ्या मुलींची 2 लग्न करायची आहेत, मला एका मुलीचं लग्न ठरवायचं आहे, मला जायला पाहिजे इंडियात परत. मी म्हटलं आता तुम्हाला तुमचा व्हिसा ते एक्झिट व्हिसा देत नाही आहेत. ते म्हटलं नाही, ह्या इराकी लोकांचंच हे बरं का, त्यांना ह्या कंपन्या बंद होऊ नयेत असं वाटतं.
आणि त्यामुळे त्यांनी मुद्दाम आपल्याला इथे बाकीच्या लोकांना इथे ठेवण्यासाठी ही अशी युक्ती केली आहे. म्हटलं तसं नाही आहे काही. त्या ऑफिसमध्ये मी गेलो होतो. म्हटलं मी सगळ्या ऑफिसेसमध्ये जातो. मी इंडियन ॲम्बॅसेडरला भेटलो होतो किंवा इराकी त्या डायरेक्टर्सना भेटलो होतो ज्यांनी ह्या विजावर आम्हाला सांगितलं की तुम्हाला मेंटेनन्सचे लोक जर ठेवले पाहिजे नाही तर आम्ही सदाम हुसेन विल जस्ट किल अस. कारण तिथले इंजिनियर कधीही कुठला प्रोजेक्ट संपल्यानंतर 100% कम्प्लिशन सर्टिफिकेट द्यायचेच नाहीत, 95% कम्प्लिशन. कारण पुढे काहीतरी चूक निघाली, कुठं लिकेजेस झालं, काही झालं तर सांगता यावं. आता ते 5% मी ठेवलेत बरं का. ते इतकी तिकडे दहशतीचं वातावरण होतं. आणि आता बाहेर तर पडायचं पण अजून बॉर्डर ओपन होत नव्हत्या. काही दिवसांनी फॉर्च्युनेटली बॉर्डर ओपन व्हायला त्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही बॉर्डर ओपन करतो आहे. पण ज्यांना बाहेर जायचं असेल तर आम्ही ॲज अ प्रिकॉशन म्हणून जॉर्डनचा व्हिसा घेतला. तिथनं लोंढ्यानी लोक कुवेतमधनं येत होती. इकडनं इजिप्शियन किंवा बाकी लोक चालले होते की जे सबंध इराक सोडून चालले होते. कारण त्यांना जायला सांगितलेलं होतं. ते असे मेंढरासारखे अक्षरशः बॉर्डरवर दिसत होते लोक. ते आम्हाला नंतर लक्षात आलं. आम्ही जॉर्डनमध्ये परत इंडियाच्या मार्फत शारजात फोन झाला. बुखातीने सांगितलं आपण जॉर्डनियन इंजिनियर जॉर्डनमध्ये पाठवू टू रिसीव्ह अस. आमचे वर्कर्स लेबर सगळ्यांना घेऊन जाऊ आणि तिकडनं बाहेर काढता येईल त्यांना. त्यांची तिकीटं, हॉटेलमधला स्टे सगळं केलं होतं. आणि मग त्यांनी हिच्या थ्रू मला कळलं की असं असं ऑलरेडी अरेंजमेंट झालेली आहे. तर ज्या वेळेला तुम्हाला बॉर्डर्स ओपन होतील त्यावेळेला लगेचच तुम्हाला बाहेर जाता येईल. फॉर्च्युनेटली बॉर्डर्स ओपन झाल्या. तोपर्यंत आम्ही जॉर्डनच्या ह्याचा व्हिसा घेतला होता. जॉर्डनच्या ह्याच्यात ते सकाळी उठून 120 लोकांची क्यूमध्ये उभं करून प्रत्येकाचा व्हिसा घेतला आणि आम्ही रेडी राहिलो. इराकी सांगत होते तुम्ही इकडनं जॉर्डनला जाणारे, कारण तेवढा एकच कंट्री जिथे येणं जाणं चालू होतं, तुम्ही तिकडच्या इराकी बसेस घेऊन जा. पण आम्ही शहाणपणा केला. आम्ही जॉर्डनहून येणाऱ्या परत जाणाऱ्या बसेस घेतल्या. कारण आम्हाला गेल्यानंतर लक्षात आलं की इराक आणि जॉर्डनमध्ये नो मॅन्स लँड आहे. तर इराकी बसेस त्यांना इराकच्याच बॉर्डरवर सोडत आहेत. आणि मग पुढे कसं जाणार तुम्ही? 50 किलोमीटर काय वाळवंटातनं चालत जाणार? तिथे ट्रेलरमध्ये, ट्रकमध्ये मेंढरासारखे लोक जात होते पुढे. आणि कुवेतमधनं येणारे लोक त्या इकडच्या ज्या बॉर्डर्स होत्या तिथे म्हणजे काही तान्ही बाळं मेली, काही लोकांना जाऊ दिलं नाही म्हणून त्यांना ते भुकेनी काही मेले. असं इतकं भयंकर वातावरण होतं. आम्हाला इराकमध्ये त्याची कल्पना नव्हती की ते काय घडतं आहे. फॉर्च्युनेटली आम्ही जॉर्डेनियन बसेस घेऊन तिथे गेलो आणि आम्हाला तिथं बॉर्डरवर जाणवलं. जो स्टाफ वगैरे होता त्यांनाही लक्षात आलं की किती आपल्याला व्यवस्थित आलो आहे आपण इथपर्यंत. तिथेही ते आम्हाला सांगत होते की आजच आम्हाला ऑर्डर आली की तुम्हाला तुर्कस्तानच्या मार्गाने जायचं आहे. आम्ही त्यांना सांगितलं जे व्हिसा न घेता लोक आलेत त्यांना ठीक आहे, आम्हाला पण हे आता मी सहज बोलतो आहे पण देर वॉज लॉट ऑफ कमोशन, सो मेनी थिंग्स हॅपन बिहाइंड इट. की आम्हाला इथनं त्याची परवानगी आहे, मला कासिदिया बॉर्डरचा व्हिसा आहे. आम्ही जॉर्डनमधनं तिथे बाहेर पडलो. जॉर्डनमध्ये तो इंजिनियर भेटला. त्यांनी आम्हाला तिकडच्या त्याच बसेस होत्या जी जॉर्डनमध्ये अम्मानमध्ये जाणार होत्या. तर अम्मानमध्ये गेल्यानंतर हॉटेलची सगळी वगैरे सोय होती आणि एकदम सगळ्या लोकांना हायसं वाटलं की आपण इराकमध्ये कदाचित बाहेर पडू शकणार नाही. मेंटेनन्सची काही मागं लोकं राहिली होती, ती फॉर्च्युनेटली नोव्हेंबरपर्यंत बाहेर पडली. ह्यातला जो ह्युमन अँगल होता, म्हणजे हे मानवी मनाचा खोल तळ दाखवणारे ते सगळे अनुभव, त्याच्यावरची मी एक शायरी लिहिली होती. त्याबद्दल मी 1-2 मिनटात सांगतो. दिल पे डर के कई पहरे, दिल पे डर के कई पहरे, शक भरी भरी सी नजरें, पिघलते हुए वो चेहरे क्या कहना, कैसे इंसान था बेनकाब क्या कहना. हर सुबह आती उम्मीदें पहन लिए, हर सुबह आती उम्मीदें पहन लिए, और दिन ढल जाता ओढ़े कफन लिए, रात को दिल में तूफान मचल दिए, फिर जाम के सहारे हंसी के फव्वारे, संभलते हुए वो चेहरे क्या कहना, कैसे इंसान था बेनकाब क्या कहना. हर दिल गहराई में क्या क्या था रंग लिए, हर दिल गहराई में क्या क्या था रंग लिए, बेवफाई को नफरत को था संग लिए, खुद परेशान था गैरों को था तंग किए, कस के ताने करारे कैसी कैसी तकरारे,
कस के ताने करारे कैसी कैसी तकरारे, बदलते हुए वो चेहरे क्या कहना, कैसे इंसान था बेनकाब क्या कहना. आणि आता शेवटचं, जब देखा सबने के मुश्किलें है टल गई, जब देखा सबने के मुश्किलें है टल गई, और हिफाजत में जिंदगी है खिल गई, कैद खाने से आज़ादी है मिल गई, कैसे हंस के प्यारे प्यारे एक दूजे को पुकारे, कैसे हंस के प्यारे प्यारे एक दूजे को पुकारे, मचलते हुए वो चेहरे क्या कहना, कैसे इंसान था बेनकाब क्या कहना, कैसे इंसान था बेनकाब क्या कहना. थँक्यू. नंतर आम्ही सगळ्या वर्कर्सना, नंतर पहिला फोन मी नीताला केला जॉर्डनमधनं आल्यानंतर, की आम्ही आलो आहे, सगळ्यांना सुखरूप आणले. प्रत्येकाने मग आपापल्या घरी फोन केले. सगळीकडे आनंदाचं वातावरण हे झालं. आणि आम्ही सगळ्यांना नंतर UAEमध्ये सगळ्या वर्कर्सना वगैरे आणलं. इराकमध्ये साधून स्ट्रीटवरची त्यांची इट वॉज व्हेरी काय म्हणतात कल्चर्ड प्लेस. साधून स्ट्रीटवरची त्यांची म्हणजे चित्र विकायला वगैरे असायची, किंवा इतर लोकांशी बोलताना सुद्धा आम्हाला अजूनही नंतर जाता आलं नाही इराकला. नंतर आय वॉज डिलिंग विथ युनायटेड नेशन्स फॉर वॉर रिपेरेशन डॅमेजेस वगैरे. पण आय वॉज ॲडवाईज की तुम्ही इराकमध्ये परत जाऊ नका. UAE कंट्रीची युअर सिग्नेटरी, आणि तुम्हाला कधीही सदामा आत टाकेल. आणि नंतरच्या 10 वर्षात आय डिडंट गो, आणि नंतर तशी ऑपॉर्च्युनिटी आली नाही. पण अजूनही इराकी लोकांचं ते भारतीय लोकांबद्दल प्रेम, आपल्या ह्याच्याबद्दलची आवड हे अजूनही डोळ्यापुढे उभं राहतं. आणि तो इराकचा वेगळाच अनुभव होता. आता थोडक्यात मी 2-2 मिनटात तुर्कस्तान आणि जॉर्डनमधला अनुभव सांगतो. तुर्कस्तानमध्ये मी आणि नीता एका विजिटला गेलो होतो. तर आम्ही दोघं हॉटेलमध्ये थांबलो होतो. आणि सकाळी स्पाईस मार्केटमध्ये गेल्यानंतर भारतीय सिनेमाचं इथं बरंच आकर्षण आहे हे लक्षात आलं होतं. तिथे गेल्यानंतर एका दुकानदाराने सांगितलं, यू नो शाहरुख खान इज मेट विथ ॲन ॲक्सिडेंट, इज क्रिटिकली इल. इज इट? वी डोंट नो. आम्ही दुसऱ्या दुकानात तेच, तिसऱ्या दुकानात तेच. तर आम्ही बाहेर येऊन घरी फोन केला पुण्यात. मुलाला विचारलं, असं काही आहे का, हे लोक असं का म्हणतात इथं. तो म्हटलं, आमच्या कानावर तर बातमी आली नाही, पण मी चेक करतो TV वगैरे. तसं काही नव्हतं. मी आज जाऊन परत त्या दुकानदाराला म्हटलं, व्हाय आर यू स्प्रेडिंग सच रूमर्स. तो हसायला लागला. तो म्हटलं, आम्हाला शाहरुख खान आवडतो, आणि आपल्या आवडत्या माणसाची अशी बातमी जर खोटी निघाली आहे ना, तो म्हटलं खोटी निघाली तर त्याचं आयुष्य वाढतं, असा आमचा समज आहे. आपल्याकडे असा समज आहे की एखाद्याची, तर तसा आम्हाला ती खोटी निघाली बातमी ना, मग आम्ही चांगलं झालं, आम्हाला आनंद आहे. संध्याकाळी आम्ही त्या हॉटेलकडनं एखादी इकडची स्पेशल डेलिकसी जेवण असं घ्यायच्या दृष्टीने हॉटेलचा पत्ता घेतला होता. त्यांनी कागदावर लिहून दिला होता. आणि आम्ही रस्त्याने विचारात चाललो होतो. इमॅजिन करा की तुम्ही फर्ग्युसन कॉलेज रोडवर जाताना तुम्हाला वैशालीत जायचं. तर एका मोठ्या दुकानाची इथे नीताने असा हातातला कागद दाखवला. दुकानदार बाहेर उभा होता दारात. तो दुकानदार म्हणाला, ये हात मुझे दे दे ठाकोर. तर नीता म्हटली एकदम, नाही दे सकते, खाना खाने जाना. आम्ही दोघंही हसलो, तो हसला नाही. मला लक्षात आलं त्याला हिंदी कळत नाही आहे. म्हटलं, दिस इज अ डायलॉग फ्रॉम शोले, हाऊ डू यू नो दॅट डायलॉग. म्हटलं हो. म्हटलं अजून शोलेला आम्ही गेलो, त्या शोलेला प्रकाश होऊन ऑलरेडी 38-40 वर्ष झाली होती. तर म्हटलं, दिस पिक्चर वॉज रिलीज अबाउट 38 years ago, हाऊ डू यू नो दॅट डायलॉग. तो म्हटलं, आय हॅव सीन शोले सो मेनी टाइम्स, आय हॅव लॉस्ट इट्स काउंट. आणि असं म्हणून तो त्याने दुकानात आम्ही भारतीय म्हणून आत नेलं. त्या पाठीमागे त्याचं ऑफिस होतं. म्हटलं, ओके, इफ यू आर सो मच लव्ह फॉर शोले, आय विल गिव्ह यू अ गिफ्ट. आय विल प्रेझेंट यू विथ अ कम्प्लीट डायलॉग सिक्वेन्स ऑफ शोले इन युअर ऑफिस. फ्रॉम पहिल्यांदी वीरू आणि जय जेव्हा ठाकूर साहेब घेऊन येतात आणि गावात त्यांच्या ह्याच्यात ठाकूर येतात, हां, त्या तिथपासून ते कितने आदमी थे पासून कब है होली इथपर्यंत अमजद खानचा. आणि तो कम्प्लीट डायलॉग सिक्वेन्स त्याला ऐकल्यानंतर तो असा डोकं धरून खाली बसला.
Oh my God. I just can't forget this moment. Let me absorb this. I can see Sholay many number of times. But some Indian comes in my own office and present me with the Sholay dialogues. Oh my God, या अल्लाह असा तो बराच वेळ म्हणत बसला होता. तर आपल्या ह्याला किती तिकडे आपल्याला बऱ्याचदा इथे माहीत नसतं की तिकडच्या देशांमध्ये, अरब देशांमध्ये किंवा ह्याच्यामध्ये भारतीय सिनेमाला यांना किती ॲप्रिशिएट केलं जातं. जॉर्डनबद्दल थोडक्यात सांगतो. जॉर्डनची हे सांगण्यापेक्षा वेगळा एक अनुभव सांगतो. आम्ही इतक्या अरब देशात राहिल्यानंतर आमचं इथे रामकृष्ण आश्रमाच्या समोर जिथे कॉस्मस बँक आहे ती आमची बिल्डिंग आहे, तिथे मोठं घर आहे. तर तिथे काही विद्यार्थी ठेवता येतील असं म्हणून काय अरबी विद्यार्थी किंवा गल्फमधल्या काही विद्यार्थ्यांना जे सिम्बायोसिसमध्ये इथे शिकायला येतात अशांना जागा द्यायची असा मी विचार केला. तर एक मुलगा आला, म्हणजे इथला जो अरब किंवा अरबी मुलांसाठी जो हे करतो, मुलांना जागा मिळून देतो, असा एक जण होता. त्याला गोडबोल्या होता तो, म्हणजे स्टुडंट याच्यातला कोऑर्डिनेटर वगैरे. त्याच्याशी भेट झाल्यानं तो म्हटला ओके मी तुम्हाला एक मुलगा देतो इथे, जॉर्डनियन आहे. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. तो मुलगा आला, सिम्बायोसिसमध्ये शिकत होता आणि त्याच्याबरोबर त्याची एक देशपांडे नावाची मैत्रीण आली. 2 तास आले, 3 तास आले, ती काही मैत्रीण जाईना. थोड्या वेळाने नीताने जाऊन विचारलं की तिलाही विचारलं की तू का इथं थांबलीस, ही मुलांसाठीचा रूम आहे आणि मुलींनाही तर परवानगी नाही आहे, पण तू पहिल्यांदा त्याच्याबरोबर आली आहेस, मैत्रीण असशील, सो आय अलाउड. तो अरबी मुलगा जॉर्डनचा म्हटला की आंटी बट दिस इज शी इज गोइंग टू स्टे हिअर, आम्ही दोघं एकत्र अभ्यास करणार आहोत. तिथं म्हटली सॉरी, आमच्या कल्चरमध्ये हे बसत नाही. तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये भेटा, कॉलेजच्या लायब्ररीत भेटा, रूममध्ये ते थांबेल वगैरे आय वोंट अलाव. तो म्हटला नाही असं कसं, तुमच्या कल्चरमध्ये असं कसं आहे. ती म्हटली आम्ही अरब कंट्रीजमध्ये एवढं राहिलो, रमजानमध्ये तुम्ही सगळे उपवास पाळता, त्यावेळेला कारमधनं जाताना म्हणजे आपण ट्रॅफिकमधून जाताना सुद्धा पाणी पित सुद्धा आम्ही असं खाली वाकून कुणी पाहू नये आजूबाजूच्या, की तुम्ही उपवास करत असाल तर तुमचा अपमान होऊ नये, की तुम्हाला खिजवलं जाऊ नये, असं आम्ही सगळं पाळतो. तुम्हालाही पाळलंच पाहिजे इथे, यू मस्ट. तर नाहीतर रूम सोडून जा. 5 मिनिटात ती आली आणि ती म्हटली तू ही दिलेले पैसे ते काय ॲडव्हान्स दिलेले असतील. तुला आंटी यू आर थ्रोईंग मी आउट. ती म्हटली येस आय एम थ्रोईंग यू आउट, मला हे इथे चालणार नाही. तर त्यांनी त्या अरब कोऑर्डिनेटर मुलाला बोलवलं. त्याला सांगितलं अरे हे आमच्या इथं चालणार नाही. तोंडला चालेल. मोहम्मद नावाचा एक मी अगदी सज्जन मुलगा येतो. मी त्याला म्हटलं तुझ्या ह्याच्यावर नाही, आता मी त्याला विचारून घेणार. मी आलो होतो त्याला सुट्टीवर इथं. त्या मोहम्मदला विचारलं की तू कुठला रे. तो म्हटला मी जॉर्डनचा. जॉर्डनमधल्या कुठल्या सिटीचा. तर तो यारमुक म्हणून तिथल्या युनिव्हर्सिटी टाऊनमधला होता. म्हणजे जसं भारतातल्याबद्दल मोजकी माहिती असणाऱ्या लोकांना आपल्या मेट्रोज माहिती असतील, पुण्याबद्दल कमी माहिती असते, म्हणजे दिल्ली, कलकत्ता, मद्रास, चेन्नई वगैरे माहिती आहे, सॉरी मुंबई हे माहिती असेल. पण तर मी यारमुकमध्ये आम्ही त्याचा सिटी टँक बनवला होता यारमुकचा. तर मला यारमुक माहिती होतं आणि त्या प्रोजेक्टच्या निमित्ताने तिकडची कन्स्ट्रक्शनही पाहिलेली होती. तर तो म्हणाला मी यारमुकचा. म्हटलं यारमुकला कुठे. तो म्हणला यू नो यारमुक. म्हटलं ऑफकोर्स आय नो यारमुक. तुमच्या सिटीचा जो मोठा वॉटर टँक आहे ना तो आमच्या कंपनीने बनवला. आय यूज टू कम टू जॉर्डन नंबर ऑफ टाईम्स. तर तो म्हटला की ते युनिव्हर्सिटीच्या जवळ राहतो. म्हटलं युनिव्हर्सिटीच्या जवळ कुठे. तर तो म्हटला ते हॉटेल आहे ना, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या पुणे युनिव्हर्सिटीच्या इथं सेनापती बापट रोडला JW मॅरियट आहे, त्या समोरच्या गल्लीत तो राहत होता. म्हटलं त्या हॉटेलच्या इथे कुठे. तो म्हटला त्या समोरच्या द ऑपोजिट हॉटेल. म्हणजे व्हॉट इज द लेन नंबर. आता त्याला चक्कर आलं. तो म्हटला की यू नो दिस मच. म्हटलं तुमच्या इथे तो लेन नंबर 3. तो म्हटला लेन नंबर 3मध्ये ते कन्स्ट्रक्शनचं काम चाललं आहे ना त्याच्या कुठे. तो म्हटला दिस इज टू मच, माझ्या शेजारीच माझं घर आहे अक्षरशः. पण तुम्हाला कसं माहिती आहे. मी म्हटलं तो आमचा कॉन्ट्रॅक्टर जो होता तिथला सब कॉन्ट्रॅक्ट, तो त्यांनीच ते काम केलं होतं हॉटेल जाणे. सो ही हॅड शोन मी दोज प्लेसेस. तुम्हाला माहिती आहे ते. तर आय कॅन कॅच यू एनीवर. असं समजू नकोस तू परदेशी मुलगा आहेस तिथं काय आम्ही काही हे करणार नाही, तुला कोणी हे करणार नाही. वडील कुठे असतात रे तुझे. तो म्हणला माझे वडील अबुधाबीत असतात.
अबुधाबीत कुठे? म्हटलं अबुधाबीमध्ये एअरफोर्सचा काम करतात. मी त्याला माझ्या खिशातला आमचे एअरफोर्सचे 3-4 प्रोजेक्ट्स आले होते अबुधाबीत, तो पास दाखवला की मी त्या एअरफोर्सच्या हेड ऑफिसमध्ये कधी जाऊ शकतो, तुझ्या वडील कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करतात ते सांग. तो म्हटला प्लीज डोंट कंप्लेन अबाउट मी. म्हटलं अजून तू काही केलेलंच नाही आहेस, तर जशी सुरुवात आहे तो राहायला. पण आय जस्ट वॉन्ट टू टेल यू दॅट वी कॅन कॅच यू एनिवेअर. म्हणजे आता इंडियन आहेत म्हणजे फक्त अम्मान, अखाबा, जर्राश किंवा डेड सी वगैरे पाहिले असं नाही. आय नो यारमुक, आय कॅन गो टू युअर प्लेस, आय कॅन मीट युअर फादर इन अबुधाबी किंवा कुठेही. आणि गंमत म्हणजे मगाशी मी इराक वॉरबद्दल सांगत होतो. आम्ही सगळे अम्मानला आलो, अम्मान दिल्ली फ्लाईट होती, तर अम्मान एअरपोर्टवरला मला मोहम्मद भेटला. मी मोहम्मदला म्हटलं सी आय टोल्ड यू काय कॅच यू एनिवेअर. तर आपली गाठ कुठेही पडेल. तर गल्फस्थमध्ये म्हणजे 1977ला मी गेल्यानंतर 30 वर्षांनी 2007मध्ये मी मुंबईहून दुबईला गेलो होतो टू रिक्रूट पीपल फॉर आवर इंडियन प्रोजेक्ट्स फ्रॉम गल्फ. दुबईतले इंजिनियर्स, मॅनेजर्स वगैरे ज्यांना आता तिकडल्या मेकॅनाइज कन्स्ट्रक्शनचा अनुभव आहे. आपल्या भारतात सुद्धा मोठी कन्स्ट्रक्शन कल्पतरूची 8 स्टेटमध्ये कामं चाललीत, खूप मोठमोठे. जसं स्टॅच्यू ऑफ युनिटीला L&T आणि कल्पतरू दोघांनाच बोललं होतं की, आणि L&T ऑफकोर्स डिड अ व्हेरी गुड जॉब अँड दे गॉट द वर्क. पण आमचे सगळीकडे अशी मोठी कामं असल्यामुळे सो लाईफ हॅड टेकन फुल सायकल. गल्फस्थ तर मी होतोच, पण त्याच्यानंतर गल्फस्थ असलेल्यांना भारतात नोकरी देऊन वेगवेगळ्या ठिकाणी, कारण गल्फमधल्या असल्या प्रत्येकाचं कुणाला दिल्लीला जायचं होतं, कुणाला बेंगलोरला सेटल व्हायचं होतं, कुणी मुंबई पुण्यात येऊ इच्छित होते. पण आमच्याकडे सगळीकडचे प्रोजेक्ट असल्यामुळे सो मलाही वाटलं की त्यावेळेला की हे आपल्याला, मी सिनेमा वगैरे हे याबद्दल बोललोच, पण आता आपली जी मोठमोठे प्रोजेक्ट्स आहेत आणि त्यामधली जी इमेज आहे, त्यामुळे गल्फमध्ये सुद्धा आता इंडियन प्रोजेक्ट्सबद्दल वगैरे खूप हे आहे. त्यामुळे गल्फमध्ये आता जाणारे लोक एक स्पेशालिटी ह्यासाठी जातात. त्यावेळेला वर्कर्स किंवा ह्याच्यापैकी जायची, जसे संजय उपाध्याय सर म्हटले पुस्तक दिल्यानंतर वगैरे. आता माझ्या मित्रांची मुलं काहीतरी राहिली आहेत किंवा त्यांची मुलं वगैरे की IT मध्ये आहेत किंवा ते शिकत आहेत, ते अशाच कुठल्यात दुबईमध्ये दुबई मीडिया म्हणून मीडिया सिटी त्यांनी केलेली आहे. म्हणजे आता कामाचं स्वरूप बदललेलं आहे. म्हणजे जिथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट खूप असतं तेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंगची प्रोजेक्ट्स असतात किंवा यांची सतीश सत्यांसारखी, हनीवेल वगैरे सारख्या यांचीसुद्धा आता खूप मेकॅनाइज, मॉडर्नाइज अशी बरीच कामं आहेत. त्यामुळे गल्फमध्ये आता जाणारे लोक वेगळ्या ह्याच्यातनं जातात. आणि तिथे बिट्स पिलानेचा कॅम्पस पण आहे आता. त्यामुळे आपल्या इकडचे काही ह्याचेसुद्धा कॅम्पस आहेत. इज अ डिफरंट वर्ल्ड. ॲज अ सेड दे फोल्डेड अ सेंच्युरी इन अ डिकेड. पण मला आठवतं एक जेद्दा एअरपोर्टचे कर्नल अमीन जे होते इन्चार्ज, त्यांचं वाक्य, आणि मी संपवतो. त्यांनी सांगितलं की आफ्टर वंडर्स वेर बिल्ट, मॅनकाइंड डिडंट हॅव सच अ कॉन्सन्ट्रेटेड वेल्थ अँड विजन टू कन्स्ट्रक्ट समथिंग दॅट इट कॅनॉट बी मॅच्ड फॉर जनरेशन्स टू कम. ते गल्फस्थमधलं माझ्या अनुभवाबद्दल तुम्ही ऐकून घेतलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद सर. एका अगदी वेगळ्या विश्वाची सफर तुम्ही आम्हाला करून आणली असं मी म्हणेन. आणि इतक्या तणावग्रस्त तुमच्या त्या जीवनामध्येही तुम्ही सांभाळलेलं तुमचं कविमन आणि तुमचं गाणं हे बघून तर खरंच खूप विशेष वाटलेलं आहे. कुठलीही संपर्क साधनं नसताना तो ताण इतक्या विनोदशैलीनं सहन करणाऱ्या भारतीय सुनबाई नीताताई यांच्याबद्दलही मला खूप आदर आपल्या सर्वांच्याच मनामध्ये निर्माण झालेला असणार. आणि खूप गोष्टी वेल्हाळपणे आपल्याला या आठवणी सांगताना त्याच वेळेला सरांनी वेळ आणि मुद्देसूदपणा जो काही आत्ता इथे त्यांनी सांभाळलेला पाहिला, तर मला हळूवार तुम्हाला त्या आठवणींच्या विश्वातनं आता बाहेर काढायला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ही एक वाट आता गल्फस्थ या पुस्तकाकडे जाणारी तयार केलेली आहे या छानशा आठवणींच्या कथनामधून. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण येतो आहोत आणि सर्व मान्यवरांनी अतिशय मनापासून सहभाग घेऊन
आपल्याबरोबर त्यांच्या कधी आठवणी आणि कधी त्यांचं ज्ञान शेअर केलं आहे असं मी म्हणेन. आमच्या आभार प्रदर्शनामध्ये अजून एक नाव क्रेडिट्समध्ये राहिलेलं आहे, राजेश बारगोले, जे छायाचित्रणाची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. त्यांचे मी आभार मानते. आणि या सर्व हा समारंभ संपन्न करण्यामध्ये सर्व मान्यवर उपस्थित सन्माननीय आणि आपण सर्व स्नेहीजन, तुम्हा सर्वांचे मी मनापासून आभार मानते. ग्रंथाली प्रकाशन आणि थत्ते परिवारातर्फे, त्याचप्रमाणे सभागृह व्यवस्थापन आणि कार्यक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटू सतीशजींच्या दुसऱ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला.